नमस्कार. डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्साळी आज तुम्हाला सिझेरियन सेक्शनबद्दल सांगणार आहे. तर आपण सिझेरियन सेक्शनची डेफिनेशन पाहणार आहोत, त्याचं इन्सिडन्स म्हणजे त्याचं किती प्रमाण आहे ते पाहणार आहोत. सिझेरियन सेक्शन आपण कोणत्या कंडिशन्समध्ये करतो, त्याचे इंडिकेशन्स काय आहेत, आपण कधी करतो, का करतो, तर ते इंडिकेशन्स आपण पाहणार आहोत. त्याचे प्रकार पाहणार आहोत सिझेरियन सेक्शनचे. सिझेरियन सेक्शन करण्यासाठी ऑपरेशनसाठी पहिले आपण काय तयारी करतो म्हणजेच प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजर आपण पाहणार आहोत. ऑपरेशनमध्ये काय केलं जातं ते ऑपरेशनची प्रोसिजर आपण पाहणार आहोत. ऑपरेशन नंतर कोणती काळजी घ्यायला हवी ती पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आपण पाहणार आहोत. आणि सिझेरियन सेक्शनचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे त्यामुळे होणारे काही परिणाम असतील ते आपण पाहणार आहोत. तर सिझेरियन सेक्शनची डेफिनेशन काय आहे की ते एक ऑपरेटिव्ह प्रोसिजर आहे ज्यात 28 आठवड्यानंतर आपण ॲब्डोमेनवर म्हणजे पोटावर आणि युट्राईन वॉल्ववर म्हणजे गर्भपिशवीवर इन्सिजन देऊन म्हणजे थोडक्यात कट देऊन किंवा कापून आपण बेबीला बाहेर काढतो. म्हणजेच नॉर्मल वजायनल डिलिव्हरीच्या रूटनी, ठीक आहे, वजानामधून बाळ बाहेर येत नाही तर आपण त्याला ॲब्डोमेनमधून बाहेर काढतो 28 आठवड्यानंतर. ठीक आहे. मग आता सिझेरियन सेक्शनमध्ये काही इन्क्लूड होत नाही, काय एक्सक्लूड होतं म्हणजे आपण कोणत्या कंडिशन्समध्ये म्हणत नाही की हे सिझेरियन सेक्शन केलं गेलेलं आहे. जेव्हा फिटस काय होतं, बऱ्याच वेळेस युट्रस रप्चर होतं, ठीक आहे, म्हणजे आपली गर्भपिशवी जी आहे ती फाटते आणि बाळ त्या युट्रस गर्भपिशवीमध्ये नसून ते पोटाच्या कॅव्हिटीमध्ये असतं, ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये असतं. अशा वेळेस फक्त आपण ॲब्डोमिनल इन्सिजन देतो, युट्राईन इन्सिजन देत नाही. आणि अशाच वेळेस जेव्हा फक्त आपण ॲब्डोमिनल इन्सिजन देतो त्याला आपण लॅप्रोटोमी म्हणतो. तर ही जी कंडिशन आहे जेव्हा युट्राईन रप्चर होतं आणि बाळ त्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये येतं आणि आपण फक्त ॲब्डोमिनल इन्सिजन देऊन बाळाला बाहेर काढतो, दॅट इज कॉल्ड एज लॅप्रोटोमी. देन दिस इज नॉट इन्क्लुडेड अंडर सिझेरियन सेक्शन. ह्याला आपण मग सिझेरियन सेक्शन अंडर इन्क्लूड करणार नाही. आणि दुसरे म्हणजे जेव्हा जेव्हा एक्टोपिक प्रेग्नन्सी होते, एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय, नॉर्मली जिथे बाळाची डेव्हलपमेंट होते गर्भपिशवीमध्ये तिथे बाळाची डेव्हलपमेंट झालेली किंवा तिथे बाळाची वाढ झालेली नसून ते दुसऱ्या ठिकाणी वाढतं. अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण युट्राईन इन्सिजन देत नाही किंवा युट्रसवर कट देत नाही. म्हणजे थोडक्यात ज्या ज्या कंडिशन्समध्ये आपण युट्राईन कट देत नाही त्याला आपण सिझेरियन सेक्शन म्हणत नाही. तर पहिल्यांदा पेशंटवर जेव्हा ऑपरेशन होतं, पहिल्यांदा ज्या स्त्रीवर सिझेरियन सेक्शन होतं तर त्याला प्रायमरी सिझेरियन सेक्शन म्हणतात. आणि पुढच्या सबसिक्वेंट प्रेग्नन्सी दरम्यान जर का पुन्हा सिझेरियन सेक्शन करायची वेळ आली तर त्याला रिपीट सिझेरियन सेक्शन म्हणतात. आता आपण असं ऐकतो की सिझेरियन सेक्शनचं प्रमाण वाढतंय, ठीक आहे, तर ते 2 ते 3% वाढ झाली आहे त्यामध्ये. आणि पहिले जे काय 10% होतं त्याचं इन्सिडन्स किंवा त्याचं प्रमाण 10% होतं, आता ते 2 ते 3% वाढलंय, ठीक आहे. तर हे का झालंय, तर एकतर खाली पहिले रिझन्स पाहूयात. एक तर बऱ्याच वेळा जे काही रिस्क फॅक्टर्स आहेत की बाळाला काहीतरी रिस्क आहे किंवा ह्याची पुढे डिलिव्हरी कंटिन्यू केली आणि नॉर्मल वजायनल डिलिव्हरीने त्याचा जन्म झाला तर ते बाळ खूप रिस्कमध्ये असू शकतं. तर असे रिस्क आपल्याला पटकन पहिलेच कळत आहेत म्हणून आपण सिझेरियन सेक्शनला प्रेफर करतो की पहिलेच रिस्क कळतात आपल्याला जेणेकरून बाळाला पण हानी होऊ नये नंतर किंवा रिस्क घेऊ नये बाळाला काय झालं तर किंवा आईची पण रिस्क फॅक्टर्स कन्सिडर केले जावेत म्हणून आपण सिझेरियन सेक्शन करतो. त्यामध्ये सुधार काय झाले की एकतर ॲनेस्थेशियाचे जे काही फॅसिलिटीज आहेत किंवा ॲनेस्थेशियाच्या ज्या पद्धती आहेत त्या फार इम्प्रूव्ह झाल्या, त्या फार सुधारल्या गेल्या आहेत. त्यानंतर ब्लड ट्रान्सफ्युजनच्या ज्या पद्धती आहेत किंवा ब्लड डोनेशन वगैरेचे जे काही सगळ्या फॅसिलिटीज आहेत, ठीक आहे, जेव्हा आईला समजा गरज पडली की खूपच जास्त रक्तस्राव झाला आहे कुठून किंवा सिझेरियन दरम्यान जर का खूप रक्तस्राव झाला तर त्यासुद्धा पद्धती सुधारलेल्या आहेत. आणि अँटीबायोटिक्स म्हणजे जेव्हा आपण कट देतो कुठेही शरीरावर किंवा ऑपरेशन करतो तेव्हा इन्फेक्शनचे चान्सेस असतात, पण सध्या अँटीबायोटिक्स सुद्धा खूप नाही का, प्रॉपर अँटीबायोटिक्सचं आपलं नॉलेज खूप वाढलेलं आहे, ते कसं वापरायचं ते आपल्याला कळालं आहे. म्हणून ह्या सगळे सेफ्टी फॅक्टर्स खूप वाढलेले असल्यामुळे आपण रिस्क न घेता सिझेरियनकडे वळतोय, ठीक आहे. त्यानंतर हाय रिस्क प्रेग्नन्सी सुद्धा आपण लवकर असेस करू शकतोय, त्यामुळे आपण प्रॉपरली प्लॅन करून एक इलेक्टिव्ह सिझेरियन सेक्शन करू शकतो, ठीक आहे. इलेक्टिव्ह म्हणजे जे ते ऑपरेशन जे प्रॉपर प्लॅन करून केले जातात. आणि इमर्जन्सी म्हणजे जे इमर्जन्सीमध्ये होतं, ठीक आहे. आणि इमर्जन्सीच्या ऑपोजिट इलेक्टिव्ह की प्रॉपर प्लॅन करून गेलेले ऑपरेशन, ठीक आहे. रिपीट सिझेरियन सेक्शनचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे सुद्धा सिझेरियन सेक्शन मध्ये वाढ झाली आहे, ठीक आहे, त्याच्या प्रमाणामध्ये, ठीक आहे. त्यानंतर इंडक्शन ऑफ लेबर अँड फेल्युअर ऑफ इंडक्शन म्हणजे आपण जेव्हा ट्राय करतो की नॉर्मल वजायनल डिलिव्हरी व्हावी त्यासाठी आपण इंड्यूस करतो ऑक्सिटोसिनने म्हणा किंवा मिथर्जिन म्हणा, नंतर मिथर्जिन वापरतो त्यासाठी. तर ते सगळं इंडक्शन देऊन सुद्धा त्या इंडक्शनचा काही फायदा होत नाही, अशा वेळेस आपण सिझेरियनकडे वळतोय, ठीक आहे. त्यानंतर
decline in operative vaginal mid forceps, vacuum delivery and manipulative vaginal डिलिव्हरी रोटेशनल फोर्सेप्स. ठीक आहे. तर ऑपरेटिव्ह वजन म्हणजे आपण मिड्स फोर्सेप्स वापरतो किंवा वॅक्यूम वापरतो. ठीक आहे. त्यामध्ये घट झाली बऱ्याच प्रमाणात. ठीक आहे. त्याचे पण काही रिस्क फॅक्टर्स आहेत आणि म्हणून ते आपण ऑप्ट न करता आपण एक सेफ सिझेरियन सेक्शन प्लॅन करतो, कारण त्यामध्ये बरेच सेफ्टी फॅक्टर्स जे आहेत ते इन्क्लूड झालेले आहेत, ते आपण पाहिले. ठीक आहे. त्यानंतर वजायनल ब्रीच डिलिव्हरी जी असते, जे पायाळू बाळे. ठीक आहे. ते पायाळू बाळाच्या संख्येमध्ये पण किंवा जेव्हा केव्हा पायाळू बाळ असेल तेव्हा सुद्धा आपण शक्यतो सिझेरियन सेक्शन, बाकी काही रिस्क फॅक्टर्स असतील तर सिझेरियन सेक्शनला प्रेफर करतो. ठीक आहे. त्यानंतर आणखी काय, 30 इयर्सपेक्षा जास्त विमेनच्या एज 30 इयर्स नंतर प्रेग्नंट असणाऱ्या विमेनची संख्या वाढलेली आहे. ठीक आहे. बऱ्याच अशा बायका नल्ली पॅरेस असतात, म्हणजे ते पहिले कधीच प्रेग्नंट नसतात आणि नंतर डायरेक्ट 30 नंतर त्या एल्डरली प्रायमरी ग्रॅव्हिडा म्हणजे जास्त वयात त्यांची पहिली प्रेग्नन्सी असते. ठीक आहे. त्यानंतर आजकाल फॅमिली छोट्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे पेशंटसुद्धा आणि त्यांचे म्हणजे ती आईसुद्धा, ते हजबंडसुद्धा ते रिस्क घ्यायला तयार नाही आहेत. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक फिटल मॉनिटरिंग आणि फिटल डिस्ट्रेस, म्हणजे बाळाला काही त्रास होत असेल तर ते आपण पटकन डिटेक्ट करू शकतो बऱ्याच गोष्टींनी. ठीक आहे. त्यानंतर लिटिगेशनचं फिअर, म्हणजेच काय की आपल्यावर कोणी केस टाकणार नाही ना की अरे रिस्की प्रेग्नन्सी होती तरी ह्यांनी रिस्क घेतली आणि आम्ही सिझेरियनला ऑप्ट करत होतो तरी पण ह्या डॉक्टरांनी स्वतःहून रिस्क घेतली आणि आता बघा आमच्या पेशंटला काय झालं, असं कोणी त्यांना काय म्हणतो आपण अशी त्यांच्यावर केस टाकू शकतो किंवा त्यांना कोर्टची अशी भीती दाखवू शकतात डॉक्टर्सला. तर ते टाळण्यासाठी आणि कधी कधी आयाच रिक्वेस्ट करतात की सिझेरियन सेक्शन करा, तर त्यासाठी, त्यामुळे आजकाल सिझेरियनचं प्रमाण वाढलेलं आहे. आता पाहूयात इंडिकेशन्स फॉर सिझेरियन डिलिव्हरी. तर आता सिझेरियन डिलिव्हरी आपण कधी करतो, जेव्हा नॉर्मल लेबर कॉन्ट्रा इंडिकेटेड असेल, म्हणजे आपण त्या लेडीला नॉर्मली पुश करायला नाही सांगू शकत किंवा नॉर्मली पुश करताना किंवा बिअरिंग डाऊन करताना काही कॉम्प्लिकेशन्स तयार होऊ शकतात, म्हणजे जिथे जिथे नॉर्मल वजायनल डिलिव्हरी नाही होऊ शकत अशा केसेसमध्ये आपण सिझेरियन करतो. उदाहरणार्थ सेंट्रल प्लासेंटा प्रिव्हिया, ज्यामध्ये उदाहरणार्थ की सपोज हे आपलं युटरस आहे. ठीक आहे. तर जे काही प्लासेंटाची ग्रोथ झालेली आहे ती मधोमध झालेली आहे. ठीक आहे. असं मी थोडक्यात सांगेल तुम्हाला. प्लासेंटा प्रिव्हियाचे 4 ग्रेड्स आहेत. ठीक आहे. त्यातले हे सेंट्रल, म्हणजे ज्यात प्लॅसेंटा जे आहे ते अगदी मधोमध ग्रो झालेलं आहे आणि त्यामुळे ते एक रिस्की प्रेग्नन्सी आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपण लेबर किंवा मग नॉर्मल वजायनल डिलिव्हरी नाही करू शकत, कारण मग खूप ब्लिडिंग वगैरेची शक्यता असते, किंवा मग वजायनल डिलिव्हरी अनसेफ आहे फिटससाठी आणि मदरसाठी. तर अशा दोन्ही केसेसमध्ये आपण सिझेरियन डिलिव्हरीच प्रेफर करतो. ठीक आहे. तर मग आता इंडिकेशन्स काय आहे, तर इंडिकेशन्सला आपण डिवाइड केलं आहे ॲब्सोल्यूटमध्ये आणि रिलेटिव्हमध्ये, म्हणजे रिलेटिव्ह इंडिकेशन्स आणि ॲब्सोल्यूट इंडिकेशन्स. तर ॲब्सोल्यूट इंडिकेशन्स काय आहेत, रिलेटिव्ह म्हणजे ठीक आहे आपण थोडं ट्रायल एरर किंवा एक्सपिरियन्स्ड ऑब्स्टेट्रिशियन आहे तर तो रिस्क घेऊ शकतो, पण अगदी ॲब्सोल्यूट इंडिकेशन्स काय आहेत, ज्यात सिझेरियनच करावं लागेल, दुसरं ऑप्शन नाही आहे, ज्यात वजायनल डिलिव्हरी पॉसिबल नाही आहे. तर सिझेरियन इज नीडेड इवन विद इन डेड fetus when there is central placenta previa, contracted pelvis or cephalopelvic disproportion. तर म्हणजे आता जर सेंट्रल प्लासेंटा प्रिव्हिया अशी केस असेल, ठीक आहे, ज्यात फिटस प्लासेंटा एकदम मधोमध ग्रो झालेला आहे आउटफ्लो ट्रॅकच्या इथे, म्हणजे इथे सर्विक्स आहे खाली आणि वजनाचा इथेच अगदी ॲट द माउथ ऑफ द युटरस, ॲट द माउथ ऑफ द सर्विक्सच ग्रो झालेला आहे प्लासेंटा, किंवा मग पेल्विसची साईज खूप छोटी आहे, बर्थ कॅनल जे आहे मदरच्या कॅनलची साईज खूप कमी आहे, पेल्विक इनलेट आउटलेट, पेल्विसची खूप साईज कमी आहे आणि बेबी मोठा आहे त्या मानाने. ठीक आहे. किंवा डिस्प्रोपोर्शन, त्यालाच म्हणतो आपण सेफॅलोपेल्विक डिस्प्रोपोर्शन. ठीक आहे. बाळाचं जे डोकं आहे सेफॅलिक आणि जे पेल्विस आहे त्यामध्ये डिस्प्रोपोर्शन आहे, पेल्विस खूप छोटं आहे आणि बाळ मोठं आहे. तर अशा केसेसमध्ये आपल्याला वजायनल डिलिव्हरीज या अशा केसेसमध्ये आपल्याला सिझेरियन डिलिव्हरीज करावी लागेल. तर आता मला सांगा, सपोज आता फिटस असेल, तो डेड झालेला असेल आणि सेफॅलोपेल्विक डिस्प्रोपोर्शन आहे किंवा सेंट्रल प्लासेंटा प्रिव्हिया आहे, तर मग आपण वजायनल डिलिव्हरी करणार की सिझेरियन? अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला सिझेरियन डिलिव्हरीच करावी लागेल. जरी बाळ डेड असेल, जरी बाळ मृत असेल तरी पण आपल्याला सिझेरियन डिलिव्हरीच करावी लागेल, कारण ती जी आई आहे त्या मातेचं पेल्विसच कमी आहे.
ठीक आहे, पेल्विसची साईजच कमी आहे किंवा प्लाझेंटा प्रिव्ही आहे तर तिला खूप ब्लिडिंगचं डेंजर असू शकतं. म्हणून अशा केसेसमध्ये सुद्धा ज्या ॲब्सोल्यूट इंडिकेशन्स आहेत जसं की सेंट्रल प्लासेंटा किंवा कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस किंवा सेफलोपेल्विक डिस्प्रोपोर्शन, अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला सिझेरियनच करावं लागेल. आणखीन काय आहेत ॲब्सोल्यूट इंडिकेशन्स फॉर सिझेरियन डिलिव्हरी? देर इज अ पेल्विक मास कॉझिंग ऑब्स्ट्रक्शन सर्वायकल और ब्रॉड लिगामेंट फायब्रॉइड, म्हणजे तिकडे एक फायब्रॉइड आहे जे ऑब्स्ट्रक्ट करतंय बेबीच्या आउटगोईंग पाथवेला, ठीक आहे, किंवा ॲडव्हान्स्ड कार्सिनोमा सर्विक्स सर्वायकल कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजचा, की मग वजायनल ऑब्स्ट्रक्शन झालंय वजायनल अट्रिझियामुळे किंवा स्टेनोसिसमुळे. ठीक आहे, वजायनल अट्रिझिया म्हणजे ज्यामध्ये वजायनाचं प्रॉपर ग्रोथ डेव्हलपमेंट नाही झालेली, ठीक आहे, प्रॉपर पाथवेच नाहीये जे की बेबीला व्यवस्थित बेबीचं जे डिलिव्हरी आहे ते व्यवस्थित होऊ शकेल, किंवा मग स्टेनोसिस म्हणजे काय, जे ऑब्स्ट्रक्टेड आहे, वजायनल आउटफ्लो जे आहे ते आखडलेलं आहे, ऑब्स्ट्रक्ट झालेलं आहे, त्याला म्हणतो आपण वजायनल स्टेनोसिस. तर हे झाले ॲब्सोल्यूट इंडिकेशन्स. ठीक आहे, आणखी काय कॉमन इंडिकेशन्स आहेत सिझेरियन सेक्शनचे? तर ॲब्सोल्यूट इंडिकेशन्स, आता आणखी ॲब्सोल्यूटमध्ये कॉमन इंडिकेशन्स पाहूयात. तर प्रायमी ग्रॅव्हिडामध्ये जर इंडक्शन फेल झालेलं असेल, म्हणजे उदाहरणार्थ सुरुवातीला आपण ऑक्सिटोसिन देऊन पाहतो, ठीक आहे, जे लेबरचे कॉन्ट्रॅक्शन्स आहेत ते वाढण्यासाठी, ते व्यवस्थित सुरळीत होण्यासाठी आपण ड्रग्ज देतो. ते देऊन सुद्धा जर का इंडक्शन फेल झालं, मदर काही बिअरिंग डाऊन एफर्ट्स नाही करू शकले, तर मग आपल्याला सिझेरियन करावं लागेल. फिटल डिस्ट्रेस, ठीक आहे, नॉन रिअशरिंग फिटल हार्ट रेट, म्हणजे आपल्याला माहिती आहे की फिटसचा जो हार्ट रेट आहे तो 120 ते 160 किंवा 140 असं नॉर्मल आहे आपण म्हणतो. पण जर तो 100 पेक्षा कमी जायला लागला फिटसचा हार्ट रेट, तर मग ते खूप हार्मफुल आहे. ते फिटल डिस्ट्रेसची एक साईन आहे, ज्यामध्ये फिटसची डेथ होण्याची शक्यता आहे. तिथे मग आपल्याला सिझेरियन करावं लागेल. त्यानंतर डिस्टोशिया म्हणजे काय, की सर्विक्सचं डायलेटेशनच होत नाहीये. ठीक आहे, डायलेटेशन नाही झालं, त्याचे जे आकार रुंदीने वाढला नाही सर्विक्स, तर मग बेबी कसा बाहेर येईल? ठीक आहे, तर सर्वायकल डिस्टोशिया और डिस्टोशिया or shoulder dystocia where the shoulder of the baby is stuck or there is failure of dilatation of the cervix, त्याला म्हणतात डिस्टोशिया. डिस्फंक्शनल लेबर, अशा केसेसमध्ये सिझेरियन करावं लागेल. नॉन प्रोग्रेशन ऑफ लेबर, ठीक आहे, जिथे लेबर प्रोग्रेस नाही होते व्यवस्थित. आपल्याला माहिती आहे की हेड टू शोल्डर डिलिव्हरी टाइम 60 सेकंदांपेक्षा कमी असतो, तर 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला म्हणजे 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला हेड आणि शोल्डर म्हणजे नाही की ह्या कालावधीमध्ये, हेड आणि शोल्डरच्या बाहेर पडण्याच्या कालावधीमध्ये जर का 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला, ठीक आहे, या दोघांच्या डिलिव्हरी बाहेर येण्याच्या कालावधीमध्ये, तर मग त्याला आपण असं म्हणू शकतो की नॉन प्रोग्रेशन ऑफ लेबर आहे. ठीक आहे, अशा केसेसमध्ये सिझेरियन लागेल. मॅल पोझिशन आणि माल प्रेझेंटेशन, ठीक आहे, ज्यात ऑक्सिपिटो पोस्टिरियर आहे किंवा ब्रीच प्रेझेंटेशन म्हणजे पायळ उबाळ आपण म्हणतो, किंवा मग ऑक्सिपिटो पोस्टेरियर पोझिशन. ऑक्सिपिटो पोस्टेरियर पोझिशन म्हणजे काय, नॉर्मली कसं असतं, सपोज मदर बेडवर झोपलेली आहे, ठीक आहे, सरळ, तर त्याला आपण सुपाईन पोझिशन म्हणतो, जिथे आईचा जो चेहरा आहे तो आपण असं म्हणू की वरच्या पंख्याकडे आईचा चेहरा आहे. ठीक आहे, आणि तर जेव्हा आईचा चेहरा वरती पंख्याकडे असेल तेव्हा बाळाचा चेहरा खाली फरशीकडे असायला हवा. ठीक आहे, आणि म्हणजेच काय, जे बाळाचा डोक्याचा मागचा भाग आहे ऑक्सिपुट, तो पंख्याच्या दिशेने असायला हवा. म्हणजेच काय, जर आईचा चेहरा वरती पंख्याकडे असेल तर बाहेर पडताना बाळाचं डोकं वजायनाच्या दिशेने असायला हवे, व्हर्टेक्स प्रेझेंटेशन असायला हवं, आणि बाळाचा चेहरा फरशीच्या दिशेने असायला हवा. ठीक आहे, हे नॉर्मली. पण जर का बाळाचा चेहरा पंख्याच्या दिशेने असेल तर आपण ह्याला ऑक्सिपिटो पोस्टेरियर पोझिशन म्हणतो, जे की एक ॲब्नॉर्मल पोझिशन आहे, मॅल पोझिशन आहे, ज्यामध्ये डिलिव्हरीची रिस्क असते. ठीक आहे, नॉर्मल वजायनल डिलिव्हरीची रिस्क असते, म्हणून आपण सिझेरियन करतो. आणि ब्रीच प्रेझेंटेशन, ज्यात बाळ पायळ असतं, अशा केसेसमध्ये आपल्याला सिझेरियन करावं लागतं. आणि मल्टीग्रॅव्हिडामध्ये काय, प्रायमी ग्रॅव्हिडा जे पहिल्यांदा ती लेडी डिलिव्हर करते, मल्टीग्रॅव्हिडा म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये प्रिव्हियस सिझेरियन डिलिव्हरी, पूर्वी जर का सिझेरियन डिलिव्हरी झालेली असेल तर पुन्हा सिझेरियन डिलिव्हरी करण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे, कारण त्यामध्ये वजायनल बर्थ आफ्टर सिझेरियन किंवा ट्रायल ऑफ स्कारची रिस्क घेणं थोडं अवघड असतं. त्यानंतर अँटीपार्टम हेमरेज म्हणजे डिलिव्हरीच्या काळात होणारं जास्त ब्लिडिंग. ठीक आहे, ज्याचे 2 कॉजेस आहेत, एक तर प्लासेंटा प्रिव्हिया किंवा प्लासेंटल अब्रप्शन, म्हणजे अब्रप्शन प्लासेंटा ज्यात युट्रस वगैरे रप्चर होऊ शकतं, किंवा प्लासेंटा प्रिव्हिया. मी म्हटल्याप्रमाणे प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे जे प्लासेंटाचं जे पोझिशनिंग आहे ते खालच्या दिशेने आहे, ते अगदी मधोमध आहे, जिथे बेबीला जायचा जो ट्रॅक्ट आहे तिथे आहे बाळाची पोझिशन. युजली ती थोडी साईडला असायला हवी, त्या आउटफ्लो ट्रॅकच्या इकडे तर नसायलाच हवी, पण तरी पण ती अगदी मधोमध आहे. त्याचे 4 ग्रेड्स आहेत म्हणा, पण
दॅट इज अ रिस्क फॅक्टर. ओके, प्लासेंटा प्रिव्हिया विच कॉजेस अँटीपार्टम हॅमरेज. आणि त्यानंतर माल प्रेझेंटेशन जे मी सांगितलं, ब्रीच प्रेझेंटेशन, ट्रान्सवर्स लाय वगैरे वगैरे. आता रिलेटिव्ह इंडिकेशन्स काय आहेत? ज्या रिलेटिव्ह इंडिकेशन्स म्हणजे काय की वजनल डिलिव्हरी पॉसिबल आहे, पण त्यामध्ये मदर किंवा बेबीला रिस्क असण्याचे चान्सेस हाय आहेत. ठीक आहे, आणि त्यासाठी मल्टिपल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत. जसं की कसं, रिलेटिव्ह सेफॅलोपेल्विक डिस्प्रोपोर्शन. ठीक आहे, रिलेटिव्ह म्हणजे काय की त्या ऑब्स्टेट्रिशियन डिलिव्हरीच्या वेळेस काळजी घेऊ शकतो, डिलिव्हरीच्या वेळेस रिस्क घेऊ शकतो ऑब्स्टेट्रिशियन की चला आपण ह्याची जरी आपल्याला पेल्विसची साईज कमी वाटत असली तरी पण आपण नॉर्मल वजानल डिलिव्हरी करू शकतो. हे ते ऑब्स्टेट्रिशियन त्याच्या एक्सपिरियन्सवरून ठरवू शकतो. उदाहरणार्थ आता काय असतं, बऱ्याच वेळेस त्या लेडीचं जे युट्रस आहे, तिचं जे पेल्विस आहे, त्याची साईज एकदम बरोबर आहे, पण बाळाच्या डोक्याची साईज मोठी असू शकते. ठीक आहे, किंवा मग जे लेडीच्या पेल्विसची साईज आहे ती थोडीशी कमी आहे, पण बाळ त्याहून जास्त छोटं आहे. म्हणून क्लिनिकली जास्त लॉजिकल आहे सेफॅलोपेल्विक डिस्प्रोपोर्शन असेस करणं. अगदी आपण एंटायरली त्या मदरच्या पेल्विक डायमीटर्स वगैरेवर नाही अवलंबून राहू शकत, कारण क्लिनिकली बाळाचं डोकं किती मोठं आहे त्यावर अवलंबून आहे. म्हणून आपण असं म्हणतो की द फिटस हेड इज द बेस्ट पेल्विमीटर असं म्हणलेलं आहे. तर जे बाळाचं डोकं आहे तेच बेस्ट एक गाईड आहे किंवा पेल्विमीटर आहे, ज्यावरून आपण नाही का नॉर्मल वजनल डिलिव्हरी होईल का, किंवा पेल्विसची साईज ॲडिक्युएट आहे का बेबीचं डोकं बाहेर पडण्यासाठी, ते असं ॲसेस करू शकतो. आणि त्यामुळे रिलेटिव्ह सेफॅलोपेल्विक डिस्प्रोपोर्शन हा टर्म तेव्हा कामी येतो जेव्हा बेबीचं डोकं आणि त्या मानाने आईचं पेल्विस ठीक आहे क्लिनिकली कसं आहे हे आपण असेस करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर प्रिव्हियस सिझेरियन डिलिव्हरी. ठीक आहे, प्रिव्हियस सिझेरियन डिलिव्हरीमध्ये जर रिकरंट इंडिकेशन असेल म्हणजे नाही का, जर कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस असेल, त्यामुळे पूर्वी सुद्धा प्रायमरी सिझेरियन डिलिव्हरी झालेली असेल. ठीक आहे, किंवा मग पूर्वी 2 सिझेरियन डिलिव्हरी झालेले असतील, किंवा मग स्कार डेहिसन्स होण्याचे फीचर्स आहेत, जे काही आपले आपण म्हणतो टाके आहेत ते फाटायचे चान्सेस आहेत, ते रप्चर व्हायचे चान्सेस आहेत, किंवा पूर्वी क्लासिकल सिझेरियन सेक्शन घेतलेलं आहे. 2 प्रकारचे सिझेरियन सेक्शन आहेत, एक लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन आणि एक क्लासिकल सिझेरियन सेक्शन. क्लासिकल सिझेरियन सेक्शन तो असतो ज्यामध्ये आपण जे इन्सिजन आहे ते वरती घेतलेलं असतं. ठीक आहे, लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन हे बिलो द अम्बिलिकस असतं. ठीक आहे, पोटाच्या खालच्या सेगमेंटमध्ये. आणि जे क्लासिकल सिझेरियन सेक्शन आहे ते थोडं वरती असतं. ठीक आहे, ज्यामध्ये म्हणजे अप्पर सेगमेंट व्हर्टिकल इन्सिशन असतं. ठीक आहे, तर तशा केसेसमध्ये काय असतं की ते पुन्हा आता हे बघा, हे झालं लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन आणि हे आहे क्लासिकल सिझेरियन सेक्शन. तर हा जो वरचा सेगमेंट आहे पोटाचा तो लेबरच्या वेळेस खूप ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड असतो, खूप ॲक्टिव्हली कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स करत असतो. त्यामुळे इथे पूर्वी इन्सिजन घेतलेलं असल्यामुळे इकडचंच इन्सिजन फाटण्याची, तिकडचं युट्रस वगैरे तिकडे रप्चर व्हायचे खूप चान्सेस असतात. म्हणून मग दुसऱ्यांदा करताना आपण शक्यतो सिझेरियनच प्रेफर करतो. ठीक आहे, नॉन रिअशरिंग फिटल हार्ट रेट जसं की आपण ॲब्सोल्यूट इंडिकेशन्समध्ये पण पाहिलं. ठीक आहे, तर ते एक रिलेटिव्ह इंडिकेशन आहे, पटकन बाळाला बाहेर काढता येते का फोर्सेप्सच्या साहाय्याने, त्यावर अवलंबून आहे की सिझेरियन करायचं की नाही. ठीक आहे, डिस्टोशिया होऊ शकतो. डिस्टोशिया म्हणजे मी पहिलेच सांगितलं की डिस्टोशिया म्हणजे फेलियर ऑफ डायलेटेशन ऑफ द सर्विक्स व्यवस्थित डायलेट किंवा रुंदीने वाढत नाहीये बेबीला बाहेर काढण्यासाठी, किंवा मग बेबीच अडकून राहिलंय, बेबीचं जे शोल्डर आहे ते अडकून राहिलंय, तशा केसेसमध्ये आपण शोल्डर डिस्टोशिया म्हणतो. ठीक आहे, तर डिस्टोशियाचे 3 कारण आहेत. 3 P's रिलेटिव्हली, लार्ज फिटस पॅसेंजर मोठा आहे, स्मॉल पेल्विस पॅसेज छोटा आहे, किंवा पॉवर कमी पडते, इनइफिशियंट युट्राइन कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे 3 गोष्टी. एक तर बाळाचं जी स्त्री आहे तिला कॉन्ट्रॅक्ट नाही करता येते व्यवस्थित, पॉवर कमी पडते, फर्स्ट P. सेकंड P, पॅसेंजर मोठा आहे, बाळ मोठा आहे, आणि मग पॅसेज जे आहे जिथून पास होतं ते स्मॉल पेल्विस आहे. तर डिस्टोशिया होण्याची 3 कारणं असू शकतात. त्यानंतर अँटीपार्टम हेमरेज म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेसच होणारं खूप जास्त ब्लिडिंग, त्याला अँटीपार्टम हेमरेज आहे. हे एक वेगळं टॉपिक आहे जे आपण डिस्कस करणार आहोत. ज्याचे 2 कॉजेस आहेत, प्लासेंटा प्रिव्हिया, ॲब्रोप्शिया प्लासेंटा. जसं की आपण आता पाहिलं, प्लासेंटा प्रिव्हियामध्ये प्लासेंटा मधोमध ग्रो झालेला असतो आउटफ्लो ट्रॅकच्या इथे. सध्या तरी ही डेफिनेशन पाहूया, डिटेलमध्ये नंतर पाहूया. आणि त्यानंतर मग ॲब्रोप्शिया प्लासेंटा, ज्याच्यात प्लासेंटा रप्चर होण्याचे चान्सेस असतात. मॅल प्रेझेंटेशन जसं की आपण पाहिलं, बाळाचं प्रेझेंटेशन एकतर पायावर आहे ब्रिज, किंवा मग तो ट्रान्सवर्सला आहे म्हणजे बाळ आडवा आहे. सपोज हे मदरचं पोट आहे तर बाळ आडवा आहे, बाळाने खरं तर उभं असायला हवं. ठीक आहे, लॉन्जिट्युडिनल लाय असायला हवा, पण जर का ट्रान्सवर्स लाय असेल, आडवा लाय असेल तर मग आपल्याला सिझेरियन करावं लागेल. ठीक आहे, ते एक माल प्रेझेंटेशन आहे.
प्रेझेंटेशन आहे. त्यानंतर फेल्ड सर्जिकल इंडक्शन ऑफ लेबर. ठीक आहे, आपण इंडक्शन दिलेलं आहे, ऑक्सिटोसिन वगैरे दिलेलं आहे, प्रॉपर मदरचे कॉन्ट्रॅक्शन्स होतील जसे की काळजी घेतलेले आहेत, पण तरी पण मदर बिअरिंग डाऊन एफर्ट्स नाही करू शकत आहे. ठीक आहे, प्रोग्रेशन होत नाही लेबरचं, फेलियर टू प्रोग्रेस द लेबर, अशा केसेसमध्ये आपल्याला सिझेरियन करावं लागेल. बॅड ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री म्हणजे पूर्वी रिकरंट फिटल लॉस झालेला असेल, त्याचे जे काही कारण असतील, प्रीक्लाम्शिया वगैरे असेल, किंवा मग प्रॉपरली होल्ड नसेल करू शकत आई ते बेबी. ठीक आहे, प्रोजेस्टेरॉन वगैरे हॉर्मोन जे काही आपण देतो इंट्रामस्क्युलर वगैरे ते व्यवस्थित घेतलेले नसतील, अशा केसेसमध्ये जे काही बॅड ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री असेल आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट वगैरे नसेल घेतलेली, किंवा मग पुन्हा ऑब्स्टेट्रिशियन प्रॉपर ऑब्स्टेट्रिकल इंडिकेशन्स असतील, तर मग आपण सिझेरियन सेक्शन करतो. हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स असतील जसं की प्रीक्लाम्शिया, इक्लाम्शिया. ठीक आहे, इक्लाम्शिया प्रीक्लाम्शिया आपण पाहिलंय. प्रीक्लाम्शिया म्हणजे काय, बीपी वाढ मोर दॅन 140/90, मोर दॅन ऑर इक्वल टू 140/90, or then and then associated with proteinuria म्हणजे more than equal to 300 milligram of proteinuria in 24 hours. ठीक आहे, त्यावेळेस आपण प्रीक्लाम्शिया म्हणतो, बीपी वाढलेला असतो आणि युरिन मधून प्रोटीन बाहेर पडत असतं. आणि इक्लाम्शिया म्हणजे काय, म्हणजे बीपी तर हाय असतोच, प्रोटीन युरिन मधून बाहेर पडतच असतं मोर दॅन इक्वल टू 300 मिलीग्राम पर 24 आवर्स. पण त्याचबरोबर आईला फिट्स सुद्धा येत असतात, कॉन्व्हल्जन सुद्धा येत असतात, तेव्हा त्याला आपण इक्लाम्शिया म्हणतो. ठीक आहे, तर अनकंट्रोल फिट्स आहेत इवन विथ अँटीसिजर थेरपी, म्हणजे फिट्स जे काही कॉन्व्हल्जनची ट्रीटमेंट आहे अँटीसिजर थेरपी ती पण चालू आहे, तरी पण मग तेच हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स किंवा इक्लाम्शिया कायम आहे. ठीक आहे, त्यानंतर मेडिकल गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर्स जसं की डायबिटीज, अनकंट्रोल डायबिटीज, हार्ट डिझीज, कोॲक्टेशन ऑफ अओर्टा. ठीक आहे, कोॲक्टेशन म्हणजे ॲबनॉर्मल कॉन्ट्रॅक्शन ऑफ द अओर्टा, मार्फन सिंड्रोम. ठीक आहे, मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन ड्यू टू बिनाइन और मॅलिग्नंट पेल्विक ट्यूमर्स. ठीक आहे, पेल्विक ट्यूमर्स आहेत, कार्सिनोमा सर्विक्स आहे, किंवा मग वेजिकोवजायनल फिस्ट्युला. ठीक आहे, वेजिकोवजायनल फिस्ट्युलाचं रिपेअर झालेलं आहे त्या कंडिशन. वेजिकोवजायनल फिस्ट्युला म्हणजे काय, वजायना आणि युरिनरी ब्लॅडरमध्ये एक ॲबनॉर्मल कनेक्शन झालेलं आहे. फिस्ट्युला म्हणजे काय, दोन आपण असं म्हणू की दोन कॅव्हिटी, अशा ऑर्गन्स जे कॅव्हिटी ज्यामध्ये कॅव्हिटी आहे. ठीक आहे, अशा ऑर्गन्स मधलं एक ॲबनॉर्मल कम्युनिकेशन, त्याला आपण म्हणतो फिस्ट्युला. ठीक आहे, तर युरिनरी ब्लॅडर आणि वजायनामध्ये जर का कॉन्टॅक्ट असेल, ॲबनॉर्मल कॉन्टॅक्ट, ठीक आहे, फिस्ट्युला, तर त्याला आपण फिस्ट्युला म्हणतो. अशा कंडिशन्समध्ये आपण सिझेरियन डिलिव्हरी प्रेफर करतो. आता पाहूया टाइम ऑफ ऑपरेशन, म्हणजे आपण सिझेरियन सेक्शन कोणकोणत्या परिस्थितीमध्ये करतो. ठीक आहे, इलेक्टिव्ह आणि इमर्जन्सी केसेसमध्ये ते आपण पाहूयात, आणि किती वेळात ते डिसिजन घ्यायला हवं सिझेरियन सेक्शनचं हे सुद्धा आपण पाहूयात. तर इलेक्टिव्ह केसेसमध्ये काय, कधी कोणत्या कंडिशन्समध्ये सिझेरियन करायला हवं, आणि इमर्जन्सी केसेसमध्ये. तर ते इमर्जन्सी काय आहे ते आपल्याला माहिती आहे, की काही अनटुवर्ड कॉम्प्लिकेशन आढळलं. ठीक आहे, की सपोज आता फिटल हार्ट रेट कमी व्हायला लागला, फिटस डिस्ट्रेसमध्ये जायला लागला, तेव्हा आपण इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन करतो. ठीक आहे, किंवा काही मॅटर्नल कॉम्प्लिकेशन जरी असलं, ठीक आहे, तेव्हा पण आपण इमर्जन्सीचं सिझेरियन सेक्शन करतो. आता इलेक्टिव्ह सिझेरियन सेक्शन म्हणजे काय, तर इलेक्टिव्ह जे आपण प्रॉपरली प्लॅन करून, आपणच त्याची वेळ ठरवून, सगळ्या सुविधा व्यवस्थित आहे का असं व्यवस्थित प्रॉपरली टाइम मॅनेज करून जे आपण करतो, घाईघाईत इमर्जन्सी सिच्युएशन सारखं न करता, त्याला आपण इलेक्टिव्ह सिझेरियन सेक्शन म्हणतो. आता इलेक्टिव्ह सिझेरियन सेक्शन म्हणजे काय, आता त्याची प्रॉपर डेफिनेशन पाहूयात. when the operation is done at pre-arranged time during pregnancy to ensure the best quality of obstetrics, anesthesia, neonatal resuscitation and nursing services. तर ऑब्स्टेट्रिकची सुविधा, अनेस्थेशियाची सुविधा, त्यानंतर बाळाचा जन्म झाल्यावर त्याला इन केस निओनेटल रिससिटेशनची काही गरज पडली. ठीक आहे, रिससिटेशन करणं म्हणजे बाळ अचानक सपोज रडला नाही, जे काही आपला अपगार स्कोर आहे, किंवा जे काही त्याला श्वास घेता आला नाही, बाळ रडलं नाही, किंवा त्याचे हँड्स लेग्स कोल्ड वाटले आपल्याला, किंवा असे काही आहेत क्रायटेरिया ज्यामध्ये आपल्याला निओनेटल रिससिटेशन करायची गरज पडते. तर त्याच्या सुविधा व्यवस्थित आपण प्लॅन करून फॅसिलिटी त्याची व्यवस्थित ठेवतो. ठीक आहे, त्यानंतर नर्सिंग सर्व्हिसेस वगैरे सगळं व्यवस्थित प्लॅन करून
एका प्री अरेंज टाईममध्ये आपण व्यवस्थित करतो, त्याला आपण म्हणतो इलेक्टिव्ह सिझेरियन सेक्शन. तर इलेक्टिव्ह सिझेरियन सेक्शनचं टाइम काय आता पहा आपण कधी. मॅच्युरिटी इज सर्टन, जेव्हा आपल्याला खात्री आहे की आता बेबीची मॅच्युरिटी झाली आहे काही 37 वीक्स नंतर किंवा 38 वीकमध्ये आहे, तर आपण ते ऑपरेशन करतो. तर ऑपरेशन इज डन अबाउट 1 वीक प्रायर टू द एक्सपेक्टेड डेट ऑफ कन्फाइनमेंट. ठीक आहे, म्हणजे डिलिव्हरी होण्याच्या जे काही एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी आहे त्याच्या 1 वीक प्रायर आपण करतो इलेक्टिव्ह सिझेरियन सेक्शन, जेव्हा मॅच्युरिटीची खात्री असते. ठीक आहे, सर्टॅनिटी असते. आता वेन मॅच्युरिटी इज अनसर्टन, काही खात्री नाही आहे आपल्याला. ठीक आहे, की मॅच्युरिटी झाली आहे की नाही बेबी. ठीक आहे, संभ्रम अवस्था आहे मॅच्युरिटीबद्दल. तर आपण अल्ट्रासाऊंड असेसमेंट करतो इन फर्स्ट और सेकंड ट्रायमिस्टर इफ अवेलेबल इज कोरोबोरेटेड. कोरोबोरेटेड म्हणजे क्लिनिकल साईन सिम्पटम्स बरोबर आपण आणि ज्या आईची प्रकृती आहे त्याबरोबर जेव्हा आपण अल्ट्रासाऊंडचं व्यवस्थित असेसमेंट करतो आणि व्यवस्थित खात्री करून घेतो की हा आता बाळ पण मॅच्युअर झालंय, आई पण आता व्यवस्थित म्हणजे आईची पण कंडिशन व्यवस्थित आहे, असं जेव्हा आपण आईच्या कंडिशनची खात्री करतो व्यवस्थित अल्ट्रासाऊंडचा आधार घेऊन, त्याला आपण कोरोबोरेटेड असं म्हणतो. तर अल्ट्रासाऊंड असेसमेंट इन फर्स्ट और सेकंड ट्रायमिस्टर्स इफ अवेलेबल इज कोरोबोरेटेड. ठीक आहे, पहिले म्हणजे काय पाहतो आपण, मॅच्युरिटी अनसर्टन असल्यावर पहिले आपण अल्ट्रासाऊंड करतो. त्यानंतर आपण काय करतो, अॅम्निओसेंटेसिस करतो. अॅम्निओसेंटेसिस म्हणजे काय, जे काही बाळाभोवती प्लॅसेंटामध्ये जे अॅम्निओटिक फ्लुइड आहे, ठीक आहे, त्या फ्लुइडचं असेसमेंट करतो. त्यावरून आपल्याला काय कळतं, LS रेशिओ. LS रेशिओ म्हणजे काय, लेसिथिन टू स्फिंगोमायलिन रेशिओ टू एन्श्युअर फिटल मॅच्युरिटी. आता लेसिथिन टू स्फिंगोमायलिन रेशिओ आपण का पाहतो, हे काय आहेत, तर हे जे बाळाच्या लंग्सची मॅच्युरिटी झाली आहे की नाही, ठीक आहे, पल्मोनरी मॅच्युरिटी झाली आहे की नाही, त्यासाठी आपण हे लेसिथिन टू स्फिंगोमायलिन रेशिओ पाहतो. तर हे आता जास्त डीपमध्ये जायची गरज नाही, पण लेसिथिन आणि स्फिंगोमायलिन हे लिपिड सबस्टन्सेस आहेत ज्यांनी आपल्या लंगचं सर्फॅक्टंट बनतं. ठीक आहे, आता आपण आपल्याला माहिती आहे की लंग्स हे छोट्या छोट्या अल्वेओनी बनलेलं असतं, म्हणजे लंग्समध्ये ब्रॉन्क्युल्स असतात आणि त्याच्या शेवटी फुग्यासारखे स्ट्रक्चर्स असतात ज्याला आपण अल्वेओलाई म्हणतो. तर हे अल्वेओलायच्या अवतीभोवती त्यांची प्रॉपर पेटन्सी राहावी. ठीक आहे, त्यांना काही ठेच किंवा हार्म होऊ नये आणि त्यांनी व्यवस्थित आकुंचन आणि प्रसरण करावं, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करावं. ठीक आहे, त्यासाठी जो घटक महत्त्वाचा असतो त्याला आपण सर्फॅक्टंट म्हणतो. तर हे सर्फॅक्टंट लेसिथिन आणि स्फिंगोमायलिनने बनलेलं असतं आणि लहान मुलांमध्ये आपण ते पाहतो. ठीक आहे, जर लेसिथिन आणि स्फिंगोमायलिन रेशिओ मोर दॅन 2 असला तर ते एक मॅच्युरिटी, पल्मोनरी मॅच्युरिटी म्हणजे लंग्सच्या मॅच्युरिटीचं एक लक्षण आहे. आणि मग जेव्हा आपण अल्ट्रासाऊंड आणि अॅम्निओसेंटेसिस करून लेसिथिन टू स्फिंगोमायलिन रेशिओ पाहतो, ठीक आहे, अशा दोन गोष्टींची जेव्हा आपल्याला खात्री होते की हे व्यवस्थित आहे, तेव्हा मग आपण जेव्हा मॅच्युरिटी अनसर्टन असेल तेव्हा हे दोन गोष्टी पाहून आपण सिझेरियन सेक्शनचं डिसिजन घेतो. ठीक आहे, तरी पण जर आपल्याला अल्ट्रासाऊंड आणि अॅम्निओसेंटेसिसवर काही खात्री वाटली नाही तर मग आपण अदरवाईज स्पॉन्टेनियस ऑनसेट ऑफ लेबर इज अवेटेड अँड देन सिझेरियन सेक्शन इज डन. ठीक आहे, तर मग जेव्हा ऑनसेट ऑफ लेबर होतो आईला तेव्हा मग आपण सिझेरियन सेक्शन करतो. ठीक आहे, जेव्हा त्याची ॲक्च्युअल गरज असते. ठीक आहे, त्यानंतर बेनिफिट्स अँड रिस्क ऑफ इलेक्टिव्ह ऑपरेशन. म्हणजे आता आपल्याला सिझेरियन सेक्शन करायचं आहे ते आपल्याला माहिती आहे, पण जर मॅच्युरिटी नसेल, अल्ट्रासाऊंड आणि अॅम्निओसेंटेसिसवर आपल्याला काही खात्री नाही वाटली, तर मग आपण थांबतो की बाबा ॲक्च्युअल जेव्हा लेबर येईल तेव्हाच बऱ्यापैकी मॅच्युरिटी झालेली असेल बऱ्याच केसेसमध्ये, आणि मग तेव्हाच आपण सिझेरियन सेक्शन करू. ठीक आहे, आता बेनिफिट्स अँड रिस्क ऑफ इलेक्टिव्ह ऑपरेशन. तर काय बेनिफिट्स आणि रिस्क आहेत, रिडक्शन इन पेरिनिटल मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी ॲज देर इज नो हजार्ड फ्रॉम लेबर अँड डिलिव्हरी प्रोसेस. तर इलेक्टिव्ह ऑपरेशनचा फायदा काय की मॅटर्नल बाळाची जन्मानंतर त्याची मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी म्हणजे त्याचं मरण किंवा मग त्याला काही प्रॉब्लेम्स होऊ नये ह्या सगळ्या गोष्टींपासून त्याचा बचाव होतो. ठीक आहे, कारण त्याचं जे लेबर आणि डिलिव्हरीची प्रोसेस आहे त्यापासून पण त्याला काही हानी पोहोचत नाही. जसं की बाहेर डिलिव्हरी जेव्हा बेबीचं जे प्रेझेंटिंग पार्ट आहे ते बाहेर पडत असतं तेव्हा त्याचे फॉन्टेनल्स एकमेकांवर स्लाइड होत असतात. ठीक आहे, प्रॉपर डिलिव्हरी होत असताना थोडा फिटल हार्ट रेट अजून कमी होत असतो, तर ह्या सगळा धोका असतो, तर त्या धोकापासून तो बाळ बचवतो. त्यानंतर आता मॅटर्नल बेनिफिट्स आणखी काय आहेत, नो पेल्विक फ्लोर डिस्फंक्शन. तर जे काही पेल्विक फ्लोर आहे, ठीक आहे, तर अगदी ते खूप जो खालचा पार्ट आहे लोअर सेगमेंट अप्पर सेगमेंट, तर लोअर सेगमेंटचं खूप डायलेटेशन होत असतं यावेळेस. सगळ्या पेल्विक फ्लोरचे जे काही मसल्स वगैरे आहेत त्यामध्ये पण खूप चेंजेस होतात. ठीक आहे, फिजिओलॉजिकली वगैरे, तर मग त्यापासून मातेचा सुद्धा खूप बचाव होतो. त्यानंतर मॅटर्नल रिस्क काय आहेत, आपण बेनिफिट्स पाहिले, रिस्क काय आहेत,
लॉंगर रिकव्हरी टाइम अँड हॉस्पिटल स्टे. बरोबर आहे, जर सिझेरियन झालं तर मग ते स्टिचेस वगैरे किंवा आणखी जे काही काळजीचे फॅक्टर्स आहेत त्यासाठी रिकव्हरीला थोडा वेळ लागतो आणि हॉस्पिटल स्टे सुद्धा जास्त लागतो. रिस्क ऑफ प्लासेंटा प्रिव्हिया अँड हिस्टेरेक्टोमी आर मोर इन सबसिक्वेंट डिलिव्हरी. हे पण बरोबर आहे की प्लासेंटा प्रिव्हिया होण्याचे चान्सेस आणि हिस्टेरेक्टोमी म्हणजे पिशवी काढून टाकण्याचे चान्सेस ते पुढच्या डिलिव्हरीजमध्ये त्याचे चान्सेस किंवा त्याची रिस्क थोडी जास्त असते. ठीक आहे, हिस्टेरेक्टोमीची म्हणजे जी गर्भपिशवी ते काढून टाकण्याचे त्याचं ऑपरेशन. आता हे झाले इलेक्टिव्ह सिझेरियन सेक्शनचा टाइम. मॅच्युरिटी सर्टन असल्यावर काय करायचं, अनसर्टन असल्यावर काय करायचं, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, रिस्क काय आहेत हे आपण पाहिलं. आता इमर्जन्सी केसेसमध्ये काय, तर कॅटेगरी ऑफ सिझेरियन सेक्शन इन केस ऑफ इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन. ठीक आहे, हे आपण पाहतो नाईस गाईडलाईन्स. तर जे काही नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड क्लिनिकल एक्सलन्स आहे नाईस, त्यांनी ह्या गाईडलाईन्स दिल्या आहेत की इमर्जन्सी कंडिशनमध्ये सिझेरियन सेक्शन कधी करायला हवं. आता हे पहा, इमर्जन्सी आपण कधी म्हणतो, वेन ऑपरेशन इज टू बी डन ड्यू टू अन अक्यूट ऑब्स्टेट्रिक इमर्जन्सी, उदाहरणार्थ फिटल डिस्ट्रेस. काही अक्यूट ऑब्स्टेट्रिक इमर्जन्सी असली आढळली, उदाहरणार्थ फिटल डिस्ट्रेस ज्यामध्ये बाळाचा हार्ट रेट अचानक खूप कमी व्हायला लागतो, अशा कंडिशनमध्ये आपण इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन करतो. अ टाइम इंटरवल ऑफ 30 मिनिट्स बिटवीन द डिसिजन अँड डिलिव्हरी इज टेकन ॲज रिजनेबल. ठीक आहे, तर डिसिजन घेतला तुम्ही एकदा ह्याचा सिझेरियन सेक्शनचा, तर त्यानंतर मग डिलिव्हरीमध्ये आणि डिसिजनमध्ये 30 मिनिटाचा अंतर असायला हवं आणि तेवढं रिजनेबल आहे, म्हणजे तेवढा 30 मिनिटांचा अवधी रिजनेबल आहे. आता कॅटेगरी 1 काय, वेन देर इज इमिडिएट थ्रेट टू द लाईफ ऑफ द वुमन ऑर द फिटस. ठीक आहे, डिसिजन डिलिव्हरी इन शुड बी 30 मिनिट्स. जर खूप इमिडिएट रिस्क आहे बाळाला किंवा वुमनला तर मग 30 मिनिटाच्या आत डिसिजन घ्यायला हवा. हे झालं कॅटेगरी 1. कॅटेगरी 2 काय, वेन देर इज मॅटर्नल ऑर फिटल कॉम्प्रोमाइज विच इज नॉट इमिडिएटली लाईफ थ्रेटनिंग, CS शुड बी डन विदिन 75 मिनिट्स ऑफ मेकिंग डिसिजन. तर मग काही थ्रेट आहे पण इमिडिएटली लाईफ थ्रेटनिंग थ्रेट नाही येतो, तर तेव्हा 75 मिनिटांच्या अवधीवर तुम्ही डिसिजन घेतलेला चालतो. आता कॅटेगरी 3 काय, देर इज नो मॅटर्नल ऑर फिटल कॉम्प्रोमाइज बट नीड्स अर्ली डिलिव्हरी. ठीक आहे, तर मग असं काही मॅटर्नल फिटल काही कॉम्प्रोमाइज नाही आहे, पण थोडी अर्ली डिलिव्हरी केलेली बरी राहील. ठीक आहे, उदाहरणार्थ प्री इक्लॅम्पशिया वगैरे आहे, असं की व्यवस्थित आपण प्रॉपर मॅक्साईफ वगैरे दिल्यानंतर आपण डिलिव्हरी करतो, ते तर कॅटेगरी 3. आणि कॅटेगरी 4 काय, डिलिव्हरी इज प्लॅन टू सूट द वुमन, फॅमिली मेंबर्स अँड द हॉस्पिटल स्टाफ. तर मग बऱ्याच वेळा खूप जेव्हा त्या लेडीला सूट होत असेल किंवा त्या फॅमिली मेंबरशी काही मागणी असेल आणि हॉस्पिटलला स्टाफला पण कन्व्हिनियंट असेल, अशा कंडिशनमध्ये केली गेलेली सर्जरी, तर ते इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन. ठीक आहे, तर ते कॅटेगरी 4 ऑफ द इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन. आता आपण पाहूया टाइप्स ऑफ ऑपरेशन्स, टाइप्स ऑफ सिझेरियन सेक्शन. पूर्वी आपण टाइम ऑफ सिझेरियन सेक्शन पाहिलं, म्हणजे इमर्जन्सी आणि इलेक्टिव्ह केसेस प्रमाणे किती कालावधीत आपण सिझेरियन सेक्शनचा डिसिजन घेऊन ते सुरू करायला हवं ते आपण पाहिलं. आता आपण पाहूया टाइप्स ऑफ ऑपरेशन. तर 2 टाइप्स आहेत, लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन LSCS आणि क्लासिकल और अप्पर सेगमेंट सिझेरियन सेक्शन. तर पहिले आपण लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन पाहूयात. आता लोअर सेगमेंट म्हणजे काय आहे नेमकं, तर आपल्याला माहिती आहे की युटरस, ठीक आहे, युटरसमध्ये जे गर्भपिशवी आपण म्हणतो, तर त्यामध्ये बेबी असतो. ठीक आहे, तर डिलिव्हरी होऊपर्यंत म्हणजे किंवा डिलिव्हरीचा टाइम येऊपर्यंत युटरस असं काही परमनंट डिमार्केशन नसतं झालेलं अप्पर सेगमेंट आणि लोअर सेगमेंटमध्ये, त्याचं प्रॉपर असं विभाजन नसतं झालेलं. ठीक आहे, पण जसं डिलिव्हरीचा टाइम जवळ येतो किंवा जसा डिलिव्हरीचा टाइम येतो तसा काय होतं की वरचं जे सेगमेंट आहे युटरसचं जो अप्पर पार्ट आहे त्याचे फायबर्स खूप ऍक्टिव्हली कॉन्ट्रॅक्ट होत असतात आणि खालचे फायबर्स थोडे पॅसिव्ह स्टेटमध्ये असतात, थोडे म्हणजे ते पण ऍक्टिव्ह असतात पण कंपॅरेटिव्हली पॅसिव्हली कॉन्ट्रॅक्ट करत असतात. वरचे खूप ऍक्टिव्ह कॉन्ट्रॅक्शनमध्ये असतात आणि खालचा सेगमेंट थोडा पॅसिव्ह असतो ॲज कम्पेअर टू ऍक्टिव्ह, ॲज कम्पेअर टू अप्पर सेगमेंट विच इज ऍक्टिव्ह. तर मग असं जेव्हा होतं की वरच्या सेगमेंटचे फायबर्स खूप ऍक्टिव्ह आणि खालचे जरा पॅसिव्ह, तर मग आपल्याला थोडंसं एक डिमार्केशन करता येतं युटरसचं अप्पर सेगमेंट आणि लोअर सेगमेंटमध्ये. तर ह्याच अप्पर सेगमेंटचे फायबर्स काय करतात, तर युटरसच्या फायबरची एक युनिक क्वालिटी आहे युटरसच्या मसल फायबरची, की ते त्यांच्या लेंथमध्ये कायमस्वरूपी शॉर्टन होऊ शकतात. तर वरच्या सेगमेंटच्या मसल फायबर्सचं असं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे, ठीक आहे, रिट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो की रिट्रॅक्शन म्हणजे ज्याचं परमनंटली शॉर्टन अप होतात मसल्स, ठीक आहे, परमनंटली ते छोटे होतात. असं झाल्यामुळे जे खालचा जो सेगमेंट आहे त्याचं वॉल पण थिन होऊन जातं थोडंफार. ठीक आहे,
आणि जे की एक डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये सुद्धा ते नॉर्मली होते की खालच्या सेगमेंट थोडं थिन होतं आणि वरचं ऍक्टिव्ह असतं, वरचं कॉन्टॅक्ट होत असतं, खालचं डायलेट होत असतं. ठीक आहे, कारण बेबीला खाली पुश करायचं म्हणून वरचं आकुंचन पावेल खाली असं कॉन्ट्रॅक्ट करायला आणि खालचे फायबर्स थोडे कंपॅरेटिव्हली थिन होऊन खालच्या युट्रसची वॉल म्हणजे युट्रसचा जो खालचा पार्ट आहे लोअर सेगमेंट त्याची वॉल कंपॅरेटिव्हली थिन होऊन ते डायलेट करेल. तर मग असं अप्पर आणि लोअर सेगमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्शनमध्ये डिफरन्सेस असल्यामुळे वॉलची थिकनेसमध्ये डिफरन्स असल्यामुळे त्याला आपण टेम्पोररीली अप्पर सेगमेंट आणि लोअर सेगमेंटमध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. तर युजली आपण करतो खूप जास्त कॉमनली लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन. तर पहा, इन दिस ऑपरेशन द एक्सट्रॅक्शन ऑफ द बेबी इज डन थ्रू अन इन्सिजन मेड इन द लोअर सेगमेंट थ्रू अ ट्रान्सपेरिटोनियल अप्रोच. ट्रान्सपेरिटोनियल म्हणजे आपण पेरिटोनियम पण कट करतो, म्हणजे पेरिटोनियम पण उघडतो आणि आतमध्ये युट्रसला एक्सपोज करून युट्रसमध्ये ऑपरेशन करतो, म्हणजे युट्रसमधून बेबीला बाहेर काढतो. तर झालं ट्रान्सपेरिटोनियल अप्रोच. ठीक आहे, आणि इन्सिजन आपण लोअर सेगमेंटमध्ये करतो. तर द ओनली मेथड प्रॅक्टिस्ड इन प्रेझेंट डे ऑब्स्टेट्रिक्स अँड अनलेस स्पेसिफाईड सिझेरियन सेक्शन मीन्स लोअर सेगमेंट ऑपरेशन. तर म्हणजे प्रेझेंट डे मध्ये हे तर ओनली मेथड आहे. ठीक आहे, सहसा आपण क्लासिकल सिझेरियन सेक्शन करतच नाही आजकाल. आणि अनलेस स्पेसिफाईड सिझेरियन सेक्शन जेव्हा आपण म्हणतो तर त्याला लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन असं समजावं, अनलेस स्पेसिफाईड किंवा अनलेस काही त्याच्या बाबी क्लिअर जेव्हा केल्या जात नाही तोपर्यंत त्याला लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन समजावं जेव्हा आपण सिझेरियन सेक्शन वर्ड यूज करतो. द ऑपरेशन डन थ्रू अन एक्स्ट्रापेरिटोनल अप्रोच टू द लोअर सेगमेंट इन इन्फेक्टेड केसेस इज ऑब्सोलेट. तर आपण पाहिलं की एक्स्ट्रा पेरिटोनियल अप्रोच म्हणजे जिथं पेरिटोनियम उघडत नाही आपण असंच ऑपरेशन करतो. ठीक आहे, लोअर सेगमेंटचं जेव्हा बऱ्याच केसेसमध्ये आपण पाहिलंय की सपोज रप्चर्ड एक्टोपिक असेल किंवा रप्चर्ड युट्रस असेल त्यामुळे बेबी बाहेर आलेले असेल किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सी असेल सेकंडरी, अशा केसेसमध्ये आपण एक्स्ट्रा पेरिटोनियल अप्रोच करतो. ते आजकाल केलं जात नाही. आता क्लासिकल सिझेरियन सेक्शन पाहूयात. इन दिस ऑपरेशन द बेबी इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू अन इन्सिजन मेड इन द अप्पर सेगमेंट ऑफ द युट्रस. ठीक आहे, आणि its indications in previous day obstetrics are very much limited and the operation is done only under forced circumstances such as. तर आजकाल क्लासिकल सिझेरियन सेक्शन केलं जात नाही, खूप कमी सर्कमस्टन्सेसमध्ये, खूप कमी इंडिकेशन्समध्ये ते केलं जातं. ठीक आहे, तर लोअर सेगमेंट. ठीक आहे, तर सच as कोणत्या कोणत्या केसेसमध्ये क्लासिकल सिझेरियन केलं जातं. लोअर सेगमेंट अप्रोच इज डिफिकल्ट. तर लोअर सेगमेंटला अप्रोच करणं डिफिकल्ट आहे का? कारण डेन्स अधेजन्स ड्यू टू प्रिव्हियस ॲब्डोमिनल ऑपरेशन, काहीतरी प्रिव्हियस ॲब्डोमिनल ऑपरेशन झालेलं असेल जुनं आणि त्यामुळे खूप अधेजन झालेले असतील युट्रसमध्ये किंवा खूप अधेजन झालेले असेल खाली लोअर सेगमेंटमध्ये. ठीक आहे, ॲब्डोमेनमध्ये. त्यावेळेस आपण लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन न करता क्लासिकल सिझेरियन सेक्शन करतो. सिव्हिअर कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस, ऑस्टिओमलाइक और रॅकेटिक विथ पेंडुलस ऑब्डोमेन. ठीक आहे, म्हणजे काय की ऑस्टिओमलेशिया ही एक अशी कंडिशन आहे ज्यामध्ये कॅल्शियमची व्हिटॅमिन डी च्या डेफिशियन्सीमुळे जे बोन्स असतात ते खूप सॉफ्ट होऊन जातात अगदी असे. तर आणि त्यामुळे पेल्विस खूप कॉन्ट्रॅक्टेड असतो, त्यामुळे तर ऑब्व्हियसली सिव्हिअरली कॉन्ट्रॅक्टेड पेल्विसमध्ये ऑब्व्हियसली नॉर्मल वजिनल डिलिव्हरी पॉसिबल नसते आणि त्यात पेल्विस पण ऑस्टिओमलाइक किंवा रॅकायटिक असतो व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे, तो पण सफ्टन अप झालेला असतो, ॲब्डोमेन पेंडलस झालेला असतो. त्यामुळे अशा केसेसमध्ये लोअर सेगमेंटचा अप्रोच घेणं खूप अवघड जातं, त्यामुळे आपण क्लासिकल सिझेरियन सेक्शन करतो. अजून कोणत्या केसेसमध्ये आपण क्लासिकल सिझेरियन सेक्शन करतो? लोअर सेगमेंट अप्रोच इज रिस्की. सो इधर द लोअर सेगमेंट अप्रोच इज डिफिकल्ट और इट इज रिस्की. तर रिस्की कोणत्या केसेसमध्ये असेल? बिग फायब्रॉइड ऑन द लोअर सेगमेंट. जर फायब्रॉइड असेल लोअर सेगमेंटमध्ये, ठीक आहे, फायब्रॉइड इज अ बेनाइन युट्राइन ट्यूमर. ठीक आहे, तर ते पुढे आपण फायब्रॉइड बद्दल पाहूयात. पण जे युट्रस आहे त्याच्या आतमध्ये म्हणजे सबम्युकोझल, ठीक आहे, मायोमेट्रियल और सेरोझल असे 3 टाइप्स आहेत फायब्रॉइडचे. तर अशा केसेसमध्ये जर का फायब्रॉइड असेल तर आपण लोअर सेगमेंट नाही करत. ठीक आहे, लोअर सेगमेंटचा अप्रोच रिस्की असतो आणि ब्लड लॉस इज मोर अँड कंटेम्प्लेटिंग मायोमेक्टोमी मे एंड इन हिस्टेरेक्टोमी. तर मग मायोमेक्टोमी म्हणजे काय? जे फायब्रॉइड आहे ते आपण काढून टाकतो. तर मायोमेक्टोमीचं जे काही प्रयत्न करताना आपल्याला जर काही कॉम्प्लिकेशन आली तर आपल्याला अख्खी गर्भपिशवी काढावी लागेल, हिस्टेरेक्टोमी करावं लागेल. म्हणून अशा केसेसमध्ये आपण शक्यतो लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन अवॉइडच करतो जिथे फायब्रॉइड असेल किंवा जिथे मायोमेक्टोमीची गरज भासू शकते आणि मग पुढे हिस्टेरेक्टोमीची रिस्क असू शकते. तर अशा केसेसमध्ये आपण क्लासिकल सिझेरियन सेक्शनच करतो. त्यानंतर कार्सिनोमा सर्व्हिक्स टू प्रिव्हेंट डिसेमिनेशन ऑफ द ग्रोथ अँड पोस्ट ऑपरेटिव्ह सेप्सिस. आता जर खालच्या लोअर सेगमेंटमध्ये जर तिकडे सर्व्हिक्सचं कॅन्सर झालेला असेल, कार्सिनोमा सर्व्हिक्स झालेला असेल, तर ऑपरेशन करताना
त्या कॅन्सरस सेल्स कुठेही ते सेल्स कुठेही पसरू शकतात, कुठेही ट्रॅव्हल करू शकतात आणि त्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह इन्फेक्शन होण्याचे सुद्धा चान्सेस असू शकतात. ठीक आहे, तर अशा केसेसमध्ये आपण लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन करणं टाळतो, क्लासिकल सिझेरियन सेक्शन आपण ऑप्ट करतो. ठीक आहे, एक्सेप्ट करतो. रिपेअर ऑफ हाय व्हेजिको-वजायनल फिस्टुला. तर व्हेजिको-वजायनल फिस्टुला मी सांगितलं की वजायना आणि युरिनरी ब्लॅडर ह्यामध्ये जर एक ॲबनॉर्मल कम्युनिकेशन झालं, ठीक आहे, आणि त्याचं आपण रिपेअर केलं, ठीक आहे, एक काय म्हणू आपण कंजेनायटल कंडिशन असू शकेल किंवा ॲक्वायर्ड कंडिशन जे काय असू शकेल, तर व्हेजिको-वजायनल फिस्टुलाचं जेव्हा आपण रिपेअर करतो, ऑपरेशन करतो, अशा केसेसमध्ये आपण युजली अवॉइड करतो लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन. आणि त्यानंतर कंप्लीट अँटेरियर प्लॅसेंटा प्रिव्हिया विथ एनगॉर्स्ड वेसल्स इन द लोअर सेगमेंट, रिस्क ऑफ हेमरेज. मी सांगितलं आहे तुम्हाला पहिलेच की प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे काय, की जे काही प्लॅसेंटा आहे ते एकदम युट्रसचं जे ओपनिंग आहे सर्विक्सच्या दिशेने, त्या ओपनिंगच्या इथेच आहे ते प्लॅसेंटा. ठीक आहे, हे त्याला आपण प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणतो आणि त्याच्यामुळे वेसल्सला हानी होण्याची आणि त्यामुळे ब्लिडिंग होण्याचे खूप चान्सेस असतात. अशा केसेसमध्ये सुद्धा आपण लोअर सेगमेंट करत नाही आणि क्लासिकल सिझेरियन सेक्शन ऑप्ट करतो. तर हे सगळे झाले टाइप्स ऑफ ऑपरेशन्स आणि ह्यामध्ये सुद्धा इंडिकेशन्स दिलेले आहे, हे सुद्धा आपण लिहू शकतो ॲज इंडिकेशन्स फॉर क्लासिकल सिझेरियन सेक्शन वगैरे. त्यानंतर पेरीमॉर्टम सिझेरियन सेक्शन काय आहे हे अजून एक टाइम आहे. इट इज डन टू हॅव अ बेबी, टू हॅव अ लाईव्ह बेबी विच इज रेअर. म्हणजे सपोज आई मरण पावलेली आहे आणि आपल्याला बाळाला डिलिव्हर करायचं, तर हे शक्यतो रेअर आहे. पण काय होतं की पेरीमॉर्टम सेक्शन इज अन एक्स्ट्रीम इमर्जन्सी प्रोसिजर. Caesarean section is done in a woman who has suffered from cardiac arrest. The infant may survive. Delivery is done within 10 minutes of maternal death. तर काय होऊ शकतं की बेबी आहे, ठीक आहे, म्हणजे बेबीला आपल्याला जिवंत ठेवायचं आहे आणि आई मरण पावलेली आहे. तर अशा केसेस, आणि याचं कॉज काय असू शकतं की सपोज आईला कार्डियाक अरेस्ट आलेला आहे किंवा आणखी काय. तर जर बाळाला आई मरण पावल्यानंतर 10 मिनिटांनी मिनिटाच्या आत जर का आपण बाहेर काढलं तर बाळ बचावू शकतो. तर त्याला सुद्धा आपल्याला सिझेरियन सेक्शन करायला हवं. तर त्याला म्हणतात पेरीमॉर्टम सिझेरियन सेक्शन. हे झाले सिझेरियन सेक्शनचे टाइप्स. आणि प्रत्येक क्लासिकल सिझेरियन लोअर सेगमेंट, क्लासिकल सिझेरियन आणि क्लासिकल लोअर सेगमेंट आणि लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन आणि पेरीमॉर्टम सिझेरियन सेक्शनचे आपण इंडिकेशन्स पाहिलेत. आता मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ लोअर सेगमेंट ऑपरेशन और क्लासिकल. आता जे लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन आहे, आता बघा हे आपलं युट्रस आहे. तर आपण पाहिलं की लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन हे जे आपण लोअर सेगमेंटमध्ये घेतो. ठीक आहे, ॲक्च्युली काय होतं, जेव्हा युट्रस आकाराने वाढतं किंवा जेव्हा लेबरच्या जवळ येतं, ठीक आहे, जेव्हा लेबर पेन किंवा कळा येण्याच्या जवळ असते युट्रस, तेव्हा हा जो वरचा भाग आहे तो खूप जोरात किंवा जास्त फ्रिक्वेन्सीने कॉन्ट्रॅक्ट करतो. कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स म्हणजे आकुंचन आणि प्रसरण आपण ज्याला म्हणतो. आणि जो खालचा भाग आहे तो कंपॅरेटिव्हली थोडं पॅसिव्ह असतो. तर अशा ह्यांच्या कॉन्ट्रॅक्शनच्या जे कॉन्ट्रॅक्शनमध्ये जे फरक आहेत थोडेफार, हे जास्त कॉन्ट्रॅक्ट करतं, हे कमी करतं, हे जास्त वेळा कॉन्ट्रॅक्ट करतं, हे कमी वेळा करतं. अशा पद्धतीमुळे थोडेसे दोन भाग पडले जातात, अप्पर सेगमेंट आणि लोअर सेगमेंट. तर जे लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन आहे ते आपण असं खाली देतो लोअर सेगमेंटमध्ये. व्हर्टिकल सुद्धा असू शकतं, ट्रान्सफर सुद्धा असू शकतं. आपण शक्यतो ट्रान्सफर्स देतो. आणि जे क्लासिकल सिझेरियन सेक्शन आहे ते वरती आपण असं व्हर्टिकली देतो, ठीक आहे, अप्पर सेगमेंटमध्ये. तर आता फायदे काय आहेत? नेहमी लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन चांगलं का? तर इकडे बरेच कारणं दिलेले आहेत. मी थोडक्यात सांगते की जे वरचं सेगमेंट आहे, ठीक आहे, ते जोरात कॉन्ट्रॅक्ट करत असतं आणि ते थिक असतं, जाड असतं. तर कंपॅरेटिव्हली जे लोअर सेगमेंट आहे ते थोडं पातळ असतं आणि त्यामध्ये एवढे मसल्स नसतात. ठीक आहे, वरचं जोरात कॉन्ट्रॅक्ट करत असतं त्यामुळे खालचा जो पार्ट आहे किंवा बेबी खाली येणार असतो म्हणून खालचा पार्ट खूप स्ट्रेच होतो किंवा ताणला जातो आणि त्यामुळे खालचा पार्ट पातळ असतो आणि यामध्ये मसल सुद्धा कमी असतात. आणि हा पार्ट पेरिटोनियमच्या सुद्धा खूप जवळ असतो. म्हणून जेव्हा आपण कट देतो खालच्या पार्टला तेव्हा ब्लिडिंग कमी असते. त्यानंतर त्यामुळे जे काही सुचर वगैरे देतो ते देणं सोपं जातं. ठीक आहे, कमी सुचर द्यावे लागतात. आणि इथे मसल्स असल्यामुळे वरच्या भागात जास्त सुचर्स वगैरे द्यावे लागतात किंवा जास्त सुचर्स, मोठे सुचर्स घ्यावे लागतात. आपण म्हणू शकतो मोठा चंक घ्यावा लागतो सुचरसाठी, मसलचा पण चंक घ्यावा लागतो. तर इथे कंपॅरेटिव्हली सुचर घेणं इझी असतं, ब्लिडिंग कमी असतं. इथे वुंड हिलिंग चांगली होते, बेटर होते कंपॅरेटिव्हली हे कंपेअर्ड टू द अप्पर क्लासिकल सेक्शन. ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे कट वगैरे देतो,
ठीक आहे. तर जो हा खालचा पार्ट असतो तो रिलेटिव्हली क्विसेंट असतो. म्हणजे आता समजा ऑपरेशन झालं, ठीक आहे, ऑपरेशन झाल्यानंतर समजा लेबर, समजा लेबरचं उदाहरण घ्या, की लेबरमध्ये काय होतं, जेव्हा युट्रस खूप वाढलेला असतो साईजमध्ये, ठीक आहे, किंवा लेबर नंतर म्हणा किंवा मग सिझेरियन नंतर सुद्धा म्हणा, की हे जे युट्रस असतं ते अख्ख्या प्रेग्नन्सीमध्ये आकाराने खूप वाढलेलं असतं आणि नंतर जेव्हा आपण बेबीला बाहेर काढतो, प्लासेंटा बाहेर काढतो, त्यानंतर हे आकाराने पुन्हा त्याच्या ओरिजिनल साईजवर येतं. त्याला म्हणतो आपण इन्व्होल्युशन. तर ह्या इन्व्होल्युशन दरम्यान जो खालचा पार्ट आहे तो पॅसिव्ह असतो. इन्व्होल्युशन होताना हा वरचा पार्ट जे काय पुन्हा नॉर्मल साईजला येणं आहे त्यामध्ये हा वरचा पार्ट ऑब्व्हियसली खूप जास्त इन्व्हॉल्ड असतो आणि त्यामुळे त्याचं कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन जे काय आहे, म्हणजेच इथे ऍक्टिव्हिटी ह्या वरच्या भागामध्ये खूप जास्त असते, त्या मानाने खालच्या भागामध्ये कमी ऍक्टिव्हिटी असते आणि म्हणून खालच्या भागाला पुन्हा रिकवर व्हायला खूप वेळ मिळतो, चांगला वेळ मिळतो आणि त्यामुळे खाली जरी इन्सिजन असलं तर मग ते पटकन चांगलं हील होतं. ठीक आहे. तर पहिलं कारण आपण पाहिलं की वरती मसल जास्त असतात, वरचा भाग थिक असतो, खालचा भाग थिन असतो, म्हणून इकडे ब्लिडिंग कमी होतं, इकडे सुचर्स कमी घ्यावे लागतात, इथे वुंड बेटर हील होतं. दुसरं कारण आपण पाहिलं की वरचा भाग खूप ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड असतो इन्व्होल्युशनच्या वेळेस, तोच खालचा भाग पॅसिव्हली इन्व्हॉल्ड असतो, त्यामुळे वुंड हिलिंगला जास्त वेळ भेटतो. ठीक आहे. आणि तिसरं कारण असं आहे की जेव्हा केव्हा पुढची प्रेग्नन्सी येईल आणि पुढच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस पुन्हा युट्रस जेव्हा वाढत असेल तेव्हा जे लोअर सेगमेंट स्कार आहे ते फार तर फार डिलिव्हरीच्या वेळेस, जर आपण पुन्हा सिझेरियनंतर एकदा नॉर्मल वजायनल डिलिव्हरीचा ट्राय घेतला, त्याला आपण म्हणतो वजायनल बर्थ आफ्टर सिझेरियन, त्याला ट्रायल म्हणतो, ट्रायल ऑफ स्कार म्हणतो, की पहिल्या सिझेरियनंतर पुन्हा जर का तुम्ही ट्रायल घेत आहात नॉर्मल डिलिव्हरीसाठी, त्यावेळेस लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन जे आहे, जे लोअर सेगमेंट इन्सिजन आहे ते फार तर फार त्या लेबरच्या वेळेस रप्चर होऊ शकतं. पण जे अप्पर सेगमेंट आहे ते थर्ड ट्रायमिस्टर मध्ये सुद्धा, हे बघा, हे युट्रस असं आहे, ठीक आहे, तिसऱ्या ट्रायमिस्टर पर्यंत युट्रस असं रुंदीने वाढत जातं आणि आपण जो इन्सिजन घेतलाय तो पूर्वीच्या सिझेरियनच्या वेळेस तो असा घेतलाय, तर त्यामुळे हे जे वाढ आहे युट्रसची ती परपेंडिक्युलर आहे आपल्या इन्सिजनला आणि म्हणून थर्ड ट्रायमिस्टर मध्येच हे फाटण्याची, तुटण्याचे खूप चान्सेस आहेत. आणि मग असे बरेच इन्सिडेंट्स घडतात की थर्ड ट्रायमिस्टरच्या वेळेस एखादी लेडी जिला क्लासिकल सिझेरियन सेक्शन घेतलं गेलंय ती चक्कर येऊन पडते, टॅकिकार्डिया वगैरे होते किंवा असे सिम्पटम्स दिसतात, अचानक शॉकमध्ये जाते. ते का होतं? कारण की तेव्हा असं समजून घ्यायचं की तेव्हा तिचा क्लासिकल सिझेरियन सेक्शन जो आहे तो रप्चर झालेला असू शकतो. तर तेच वुंड हिलिंग, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर किंवा जे काय ते अशा केसेसमध्ये चांगलं असू शकतं. ठीक आहे. आणि टेक्निकली सुद्धा हे जरी डिफिकल्ट असलं तरी यामध्ये ब्लड लॉस कमी आहे. ठीक आहे. इथे स्कार रप्चर कमी आहे लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शनमध्ये. ठीक आहे. तर ही मेरिट्स आहेत लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शनचे. आता LSCS प्री ऑपरेटिव्ह प्रिपरेशन काय, म्हणजे आता एखाद्या स्त्रीला तुम्हाला डिलिव्हरी सिझेरियनसाठी आतमध्ये न्यायचं आहे ऑपरेशन थिएटरमध्ये, तर तुम्ही काय काय काळजी घेताल, काय काय प्रोसिजर्स फॉलो करताल. एक तर सगळ्यात अगोदर आपण रिटर्न परमिशन म्हणजेच कन्सेंट घेतो. ठीक आहे. ॲनेस्थेशियाची सुद्धा कन्सेंट घेतो, कारण ॲनेस्थेशिया तेवढ्या वेळासाठी त्या लेडीला टॉलरेट होतोय की नाही, किंवा आपण ॲनेस्थेशिया देणार आहोत आणि त्याचे जे काही कॉम्प्लिकेशन्स असतील किंवा ते करताना काय काय प्रोसिजर आपण फॉलो करतो, त्याची कोणती पद्धत फॉलो करणार आहोत आपण, त्याची माहिती आपल्याला पेशंटला द्यायला लागते. ठीक आहे. ब्लड ट्रान्सफ्युजनसाठीची पण, समजा खूप रक्तस्राव झाला आपल्या करताना प्रोसिजरमध्ये, कट देताना खूप ब्लिडिंग झालं तर त्यासाठी आपल्याला ब्लड लागू शकतो आणि त्याची पण आपण परवानगी त्या स्त्रीकडून, तिच्या नातेवाईकांकडून घेतो. ठीक आहे. त्यानंतर जे ॲब्डोमेन आहे ते आपण क्लीन करतो. ठीक आहे. सोप, बिटाडीन सोप, सॅव्हलॉन जे काय त्यांनी, ठीक आहे, नॉन ऑर्गॅनिक आयोडीन लोशननी करतो. हेअर तिकडचे जे काही केस असतील ते आपण क्लिप करतो. प्री मेडिकेटिव्ह सेडिटिव्ह आपण देत नाही. ठीक आहे. झोपेल किंवा असे कोणते मेडिकेशन्स आपण देत नाही. अँटॅसिड देतो आपण, जेणेकरून पेशंटला ॲसिडिटी होणार नाही, जे काही एक्सेस गॅस्ट्रिक ॲसिड आहे ते न्यूट्रलाइज होऊन जाईल. ठीक आहे. तसंच रॅनिटेडिन देतो आपण. ठीक आहे. एक रात्र आधी. ठीक आहे. आणि मग स्टमक आपण एम्प्टी करतो. ठीक आहे. स्टमक ट्यूबच्या आधारे सुद्धा करू शकतो जर इमर्जन्सी प्रोसिजर असेल तर. ठीक आहे. आणि त्यानंतर मेटोक्लोप्रोमाइड देतो. हे सुद्धा एक अँटीहिस्टॅमिनिकच आहे, तर ह्याने आपल्या उलटी, चक्कर, मळमळ असे सिम्पटम्स कमी होतात. ठीक आहे. तर हे झाली प्री ऑपरेटिव्ह प्रिपरेशन. पुढे अजून पाहूया.
त्यानंतर आणखी काय करतो आपण प्री ऑपरेटिव्ह ऑपरेशन प्रिपरेशनमध्ये, एकतर ब्लॅडर एम्प्टी करतो म्हणजे आपण फोले कॅथेटर बसवतो, ठीक आहे. आणि म्हणजे त्यामुळे आपलं जे युरिनरी ब्लॅडरमध्ये जे युरिन आहे ते मोकळं व्हायला मदत होते. कारण ऑपरेशनच्या दरम्यान जर कधी लेडीला टॉयलेट झाले आणि तिने ऑपरेटिव्ह बेडवर ओटीमध्ये टॉयलेट केली तर ते सगळं असेप्टिक होऊन जाते कंडिशन. तर असं इन्फेक्शनचे चान्सेस वाढू नये म्हणून आपण फोले कॅथेटर बसवतो. म्हणजे ओटी इन्फेक्ट होऊ नये की ओटीमध्ये असे कोणते असेप्टिक गोष्टी होऊ नये म्हणून आपण फोले कॅथेटर इंट्रोड्यूस करून ऑपरेशनच्या दरम्यान सुद्धा तिचं युरिन बाहेर आपोआप त्या फोले कॅथेटरमध्ये जात राहील अशी काळजी घेतो. फिटल हार्ट साऊंड पुन्हा आपण चेक करतो की बाळाचं फिटल हार्ट रेट काय आहे. निओनेटोलॉजिस्ट पीडियाट्रिशियन आपण अवेलेबल करतो, ठीक आहे. क्रॉस मॅच ब्लड, ठीक आहे. जर अबव ॲव्हरेज ब्लड लॉस झाला, ठीक आहे, खूप जास्त ब्लड लॉस होण्याचे चान्सेस असतील तर आपण क्रॉस मॅच ब्लड अवेलेबल करतो. आणि ते कोणत्या केसेसमध्ये होण्याचे चान्सेस असतात अशा वेळेस पहिलेच सावध राहून आपण ब्लडची जे काय आहे ती सुविधा केली पाहिजे. जसं की प्लॅसेंटा प्रिव्हिया, पूर्वीचे खूप मल्टिपल सिझेरियन डिलिव्हरी झाले असेल तर, ठीक आहे. त्यानंतर प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिक्स देतो आपण, कारण आपण इन्सिजन देणार आहोत ते म्हणजे आपण कट करणार आहोत तर त्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस वाढू शकतात म्हणून आपण पहिलेच अँटीबायोटिक्स देतो. त्याला आपण म्हणून प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिक्स म्हणतो की इन्फेक्शन होण्याआधीच आपण काळजी घेतो की इन्फेक्शनच होऊ नये, ठीक आहे. त्यानंतर IV कॅन्युला देतो. IV कॅन्युला आपण IV कॅथेटर इन्सर्ट करून त्यातून रिंगर सोल्युशन किंवा 5% डेक्स्ट्रोज सोल्युशन देत राहतो जेणेकरून ती लेडी हायपोग्लायसिमियामध्ये जाणार नाही किंवा तिचं BP मेंटेन राहील. कारण जेव्हा ॲनेस्थेशिया आपण देतो तेव्हा चान्सेस असतात की ते पेशंट हायपोटेन्शन मध्ये जाईल किंवा मग हायपोग्लायसिमिया होऊ शकतो त्या पेशंटला. तर अशा वेळेस आपण पहिलेच रिंगर्स लॅक्टेट सोल्युशन नॉर्मल टेम्परेचरला आणून आणि डेक्स्ट्रोज त्या लेडीला IV कॅथेटरमधून देत राहतो, ठीक आहे. ॲनेस्थेशिया, मग ॲनेस्थेशिया आपण देतो, स्पायनल असू शकतं, एपिड्युरल असू शकतं, जनरल देतो. आपण युजली स्पायनल ॲनेस्थेशिया देतो जेणेकरून अम्बिलिकसचा खालचा पूर्ण भाग ॲनेस्थेशियामध्ये जाईल आणि तिला काही वेदना जाणवणार नाही जेव्हा आपण ऑपरेशन करतो. तोच तर ॲनेस्थेशियाचा हेतू असतो, ठीक आहे. त्यानंतर अँटीसेप्टिक पेंटिंग करतो, हे तर ऑलरेडी झालेलं आहे, ठीक आहे. इन्सिजन देतो ॲब्डोमेनवर. जे अँटीसेप्टिक पेंटिंग आपण सगळ्यात अगोदर सॅव्हलॉनने क्लीन करून घेतो इन्फेक्शनची साईट आणि त्यानंतर ऑपरेशनची मेन साईट आणि मग आजूबाजूची साईट. त्यानंतर आपण बिटाडीन लावतो, थोड्या वेळ थांबतो 45 सेकंड्स आणि मग पेंटिंग ड्रेपिंग करतो. तिकडची फील्डची एरिया व्यवस्थित कव्हर करतो, आजूबाजूचे एरिया व्यवस्थित कव्हर करतो जेणेकरून फक्त ऑपरेटिव्ह फील्ड आपल्याला दिसेल आणि आजूबाजूला इन्फेक्शन होणार नाही. त्यानंतर इन्सिजन ऑन द ॲब्डोमेन, सर्जन इधर एक वर्टिकल किंवा ट्रान्सफर स्किन इन्सिजन घेईल, ठीक आहे. बाकी जे ट्रान्सफर्स इन्सिजन लोअर सेगमेंटमध्ये जे ट्रान्सफर्स इन्सिजन आहे इट इज कॉल्ड मॉडिफाईड फायनेस्टील ऑपरेशन. इट इज मेड 3 सेंटीमीटर अबाव द प्युबिक सिम्फायसिस. तर आपल्याला माहिती आहे की मातेची जी कंबर आहे, समजा ही स्त्री आहे तिची कंबर आहे तर हे प्युबिक बोन्सने जुळून बनलेलं असतं, हे 2 हिप बोन्सच्या मदतीने बनलेलं असतं आणि ह्या जे 2 हिप बोन जिथे जुळतात त्याला आपण प्युबिक सिम्फायसिस असं म्हणतो, ठीक आहे. तर या प्युबिक सिम्फायसिसच्या 3 सेंटीमीटर वर हे ट्रान्सवर्स फॅनेस्टील हे इन्सिजन दिलं जातं, ठीक आहे. आणि डोयन्स रिट्रॅक्टर आपण टाकतो. तर डोयन्स रिट्रॅक्टरने काय मदत होते, आपण त्या स्त्रीच्या युरिनरी ब्लॅडर जे आहे त्याच्यावरून आपण डोयन्स रिट्रॅक्टर टाकतो जेणेकरून जेव्हा आपण ऑपरेट करतो त्यावेळेस त्या युरिनरी ब्लॅडरला काही हानी होणार नाही आणि त्याचं युरिन सिस्टीम जी आहे, युरिनरी सिस्टीम जी आहे किंवा जी एक्सक्रिटरी सिस्टीम आहे ती शाबूत राहील. आता पहा आपण कोणकोणत्या प्रकारचे इन्सिजन्स देऊ शकतो सिझेरियन सेक्शनमध्ये. हे बघा, हे झालं लोअर सेगमेंट ट्रान्सफर सिझेरियन सेक्शन पहिलं, जे की सगळ्यात कॉमनली केलं जातं. त्यानंतर B मध्ये आहे लोअर सेगमेंट वर्टिकल. त्यानंतर C मध्ये आहे जे इन्सिजन, जे की ट्रान्सफर्स इन्सिजन दिलंय आपण तेच आपण वरती पुढे वाढवतो. त्यानंतर D आहे क्लासिकल इन्सिजन, जे मी सांगितलं जे आपण अप्पर सेगमेंटमध्ये देतो. आणि E मध्ये इन्व्हर्टेड टी इन्सिजन, जे की क्लासिकल सेक्शन जे आहे ते पुन्हा लोअर ट्रान्सफर्स इन्सिजन सुद्धा घेतलेलं आहे. आता आपण LSCS म्हणजे लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शनची प्रोसिजर पाहूयात. तर सगळ्यात अगोदर आपण इन्सिजन देतो तर तो आपण पेरिटोनियमवर देतो. तर पेरिटोनियम म्हणजे काय, आता जर का आपण बाहेरून आतमध्ये असे पोटाचे लेयर्स पाहिले तर सगळ्यात बाहेर स्किन येते, त्वचा, त्याच्यात सबक्युटेनियस लेअर,
त्याच्या आतमध्ये येतं आपलं फॅट, त्याच्या आतमध्ये येतात मसल्स आणि त्याच्या आतमध्ये पेरिटोनियम येतं, जे की आपल्या आतले जे अवयव आहेत, पोट, स्टमक, युट्रस, स्प्लीन, किडनी ह्याला मसल्स आणि या बाकीच्या लेयर्सपासून सेपरेट करतं. ठीक आहे. तर हे म्हणजे आतलं जे पोट वगैरे आहे, म्हणजे स्टमक, स्प्लीन, लिव्हर, ह्याच्यावरती पेरिटोनियम आणि त्याच्यावरती मसल्स, सबक्युटेनियस मसल्स, फॅट, सबक्युटेनियस टिश्यू आणि स्किन. तर पेरिटोनियम हे सेपरेट करतं आपल्या आतल्या ऑर्गन्सला बाहेरच्या मसल्स वगैरे स्ट्रक्चर्स पासून. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला आतलं युट्रस कट करण्याआधी म्हणून हे पेरिटोनियम कट करावं लागतं. आता उदाहरणार्थ तुम्ही इमॅजिन करा की एखादी स्त्री अशी झोपलेली आहे. ठीक आहे. सुपाईन पोझिशनमध्ये. ठीक आहे. तिचा चेहऱ्याचा भाग, डोळे वगैरे वरती आहेत आणि डोकं खालच्या बाजूला, म्हणजे ती अशी झोपली आहे सरळ. ठीक आहे. तर सगळ्यात वरती येतं युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय, त्याच्यामध्ये हे होतं युट्रस म्हणजे गर्भाशय आणि त्याच्या मागे येतं आपलं एनल कॅनल. ठीक आहे. एनल कॅनल ज्यातून आपलं शौच पास होतं. तर युरिनरी ब्लॅडर पासून युरिन पास होईल, युट्रसमधून बेबी आणि मेन्स्ट्रुअल ब्लड पास होतं आणि ह्या एनल कॅनल पासून फिसेस म्हणजे शौच पास होते. तर आपण काय करतो, तर ह्या सगळ्यावर आपली जी हे जे आहे, हे सगळे स्ट्रक्चर्स, युट्रस वगैरे, हे सगळ्यांवर असं पेरिटोनियमचा पडदा पडलेला असतो, हलका पडदा असा पडलेला असतो असं आपण समजूयात. तर हे असं पडदा जो लूज पडलेला असतो, त्यामुळे युरिनरी ब्लॅडर आणि युट्रसच्या मध्ये एक पाऊच तयार होतं. या हा पडदा पडल्यामुळे त्याला आपण युट्रोव्हेजिकल पाऊच म्हणतो, कारण वेजिकल हे आपण युरिनरी ब्लॅडरला सुद्धा म्हणतो. म्हणून युटेरोव्हेजिकल पाऊच जो आहे, सगळ्यात आधी आपण इथे कट देतो ट्रान्सव्हर्सली. ठीक आहे. आणि मग आपण एक रिट्रॅक्टर ठेवतो, डोएन्स रिट्रॅक्टर, जे की युरिनरी ब्लॅडरला प्रोटेक्ट करतं. असं आपण एक रिट्रॅक्टर ठेवतो, डोएन्स रिट्रॅक्टर, जे की युरिनरी ब्लॅडरला प्रोटेक्ट करतं आणि असं ठेवतो आपण डोएन्स रिट्रॅक्टर. 1 मिनिट. हो, आपण आता हे जे युरिनरी ब्लॅडर आहे, तर ह्याच्यावरती असं डोएन्स रिट्रॅक्टर ठेवतो, जेणेकरून युरिनरी ब्लॅडरला हानी होणार नाही जेव्हा आपण एकड़चं ऑपरेशन करत असू तेव्हा. ठीक आहे. तर मग त्यानंतर जे काही पेरिटोनियमचं हे लोअर फ्लॅप आहे ते आपण खाली पुश करतो. ठीक आहे. त्यानंतर मग आपण असं बघा, ट्रान्सव्हर्स इन्सिजन घेतो इन द मिडलाइन बाय स्कॅल्पेल ॲट अ लेवल स्लाइटली बिलो द पेरिटोनियल इन्सिजन अंटिल द मेम्ब्रेन्स ऑफ द जेस्टेशनल सॅक आर एक्सपोज. म्हणजे जिथे त्या शिशूची वाढ होत असते ते सॅक जोपर्यंत आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण पेरिटोनियल इन्सिजन घेतो. त्यानंतर आपण असे 2 बोटं इन्सर्ट करतो. ठीक आहे. 2 fingers आर देन इन्सर्टेड थ्रू द स्मॉल इन्सिजन अँड मसल्स ऑफ द लोअर सेगमेंट आर असे ट्रान्सव्हर्सली आपण ओढतो, आर ट्रान्सव्हर्सली स्प्लिट अक्रॉस द फायबर्स. यामुळे काय होतं की ब्लड लॉस कमी होतो, पण ह्या मेथडला आपल्याला एक्सपिरियन्स लागतो. ठीक आहे. त्यानंतर गरज लागली तर हे इन्सिजन आपण इधर साईड म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे सुद्धा आपण हे इन्सिजन वाढवू शकतो. अप्रॉक्सिमेटली कर्व्ड असं 10 सेंटीमीटरचं कर्व्ड म्हणजे गोलाकार किंवा काय म्हणतो अर्ध गोलाकार इन्सिजन आपण घेतो, त्यालाच म्हणतो कॉन्केव्हिटी. आणि मग हे इन्सिजन आपण अपवर्डली डायरेक्ट करतो, असं इन्सिजन घेतो. ठीक आहे. आता पुढे पाहूया. त्यानंतर आपण हेडची डिलिव्हरी करतो. तर जेव्हा आपण हाताने ट्रान्सव्हर्सली दोन्ही साईड्सला ते मसल स्प्लिट करत असतो, त्यावेळेस आपण पाहतो की जे एमनियोटिक फ्लुइडच्या अराउंड जे मेम्ब्रेन आहे, ठीक आहे, बाळाच्या अराउंड जे एमनियोटिक फ्लुइड असतात त्याच्या आजूबाजूला जे मेम्ब्रेन्स आहेत ते इंटॅक्ट आहेत की ते रप्चर्ड आहेत. जर का ते रप्चर्ड नसतील, इंटॅक्ट असतील, तर आपण स्वतः ते रप्चर करतो. ठीक आहे. ते मेम्ब्रेन्स आपण थोडेसे फोडतो किंवा सेपरेट करतो आणि त्यानंतर जे काय एमनियोटिक फ्लुइड येतं किंवा जे काय रक्त थोडं वाहत असेल, आजूबाजूच्या स्ट्रक्चर्स आपण कट केले त्यामुळे आलेलं, तर ते आपण पटकन सक करतो. जे काही डोएन्स रिट्रॅक्टर आपण ठेवलेलं आहे युरिनरी ब्लॅडरला प्रोटेक्ट करायला ते आपण काढून टाकतो. हाताने डोक्याला हुक करतो, हात बाळाच्या डोक्याच्या खाली ठेवतो पाम आपला आणि त्याचा फुलक्रम सारखा आधार घेऊन आपण बाळाचं डोकं बाहेर काढतो. ठीक आहे. बऱ्याच वेळा गरज पडली तर कोणता एक असिस्टंट फंडल प्रेशर देऊ शकतो वरून. त्याचबरोबर जर का बाळाचं डोकं जर का जाम झालं तर मग एक असिस्टंट चांगले स्टेराईल ग्लोव्ज वापरून त्या फिमेलच्या वजायनामध्ये हात घालून खालून आधार देऊन डोकं बाहेर काढण्यास मदत करू शकतो आणि त्यानंतर मग आपण अख्खं बाळच बाहेर काढतो, म्हणजे काय ट्रंकची डिलिव्हरी करतो. बाळ बाहेर आल्या आपण म्युकस, त्याचे जे काय माउथ, फॅरिंग्स, नॉस्ट्रिल्स जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्यामधून सक करतो. जे काय म्युकस वगैरे आहे ते एक इलेक्ट्रिकल सकारच्या मदतीने रबर कॅथेटर वापरून. ठीक आहे. ॲक्च्युली काय असतं, जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते
तेव्हा आईची जी काय गर्भनलिका आहे किंवा आपण म्हणतो जे काय बर्थ कॅनल आहे त्याचा एवढा प्रेशर पडलेला असतो त्या बाळावर बाहेर येताना की आपोआप त्याच्या लंग्समधले माउथमधले नॉस्ट्रल्समधले सगळे सिक्रेशन्स आपोआप त्या दाबाच्या प्रभावामुळे बाहेर पडतात. पण सिझेरियनमध्ये तसं नसतं, म्हणून सक्शन करणं खूप गरजेचं असतं. ॲक्च्युली आपण नॉर्मल डिलिव्हरी नंतर सुद्धा पण सक्शन करतो. त्यानंतर डिलिव्हरी, शोल्डरची डिलिव्हरी म्हणजे बाळ बाहेर काढताना शोल्डर बाहेर निघायला आपण इंटरव्हेनस ऑक्सिटोसिन 20 युनिट्स आणि मिथर्जिन देणं अपेक्षित असतं, जेणेकरून जास्त ब्लिडिंग होणार नाही त्या स्त्रीला. आणि त्यानंतर जी उरलेली बॉडी जेव्हा आपण काढतो बेबीला बाहेर काढल्यानंतर ते आईच्या थाईसच्या मध्ये एक ट्रे ठेवतो आणि त्यामध्ये बाळाला प्रोन पोझिशनमध्ये ठेवतो. ठीक आहे, म्हणजे पाठ वरती आणि डोकं टिल्टेड डाऊन अशा पोझिशनमध्ये आपण ठेवतो आणि त्याचे डोकं खाली टिल्टेड डाऊन, जेणेकरून ग्रॅव्हिटीच्या इफेक्टमुळे सगळे सिक्रेशन्स बाहेर पडतील. त्यानंतर बाळाची जी अंबिलिकल कॉर्ड आहे ती आपण क्लॅम्प करतो, डिवाइड करतो आणि कट करतो. डोएन्स रिट्रॅक्टर परत टाकतो आपण आतमध्ये. ठीक आहे, तर महत्त्वाचं काय आहे की जेव्हा आपण युट्रन इन्सिजन देण्यापासून ते डिलिव्हरीपर्यंतचा कालावधी 90 सेकंदाच्या आत असला पाहिजे. जर का 90 सेकंदाच्या पेक्षा जास्त वेळ लागला तर बाळाचा अपगार स्कोर किंवा बाळाचं जे काय हेल्थ असेल बाहेर आल्या त्याचं रडणं किंवा ते जे काही इनिशियल महत्त्वाचे सायन्स असतील त्या पुअर असतील, त्या चांगल्या नसतील. ठीक आहे, आणि परत युट्राइन वेझोकॉन्स्ट्रिक्शन असू शकतं रिफ्लेक्सली युट्राइन इन्सिजन नंतर आणि मॅनिप्युलेशन नंतर. ठीक आहे, परत युट्रसचे जे काही वेसल्स आहेत, युट्राइन ब्लड वेसल्स जे आहेत ते कॉन्स्ट्रिक्शन होतील आणि तिकडे इश्केमिया वगैरे होण्याचे चान्सेस वाढतील. तर त्यामुळे 90 सेकंदाच्या आत युट्राइन इन्सिजन पासून ते बाळाच्या डिलिव्हरीपर्यंतचा कालावधी 90 सेकंदाच्या आत पाहिजे. त्यानंतर आपण प्लासेंटा काढतो आणि त्याच्या आजूबाजूचे मेम्ब्रेन्स काढतो. हे प्लासेंटा आपण कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शनच्या सहाय्याने काढतो. कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन काय असतं ते मी पहिलेच सांगितलेलं आहे की आपण अंबिलिकल कॉर्ड आपल्या फोर्सेप्सने ओढत जातो आणि त्याच खालच्या दिशेने अंबिलिकल कॉर्ड ओढत जातो आणि वरच्या दिशेने वरून आपण असा आधार देतो युट्रसला, जेणेकरून युट्रस खाली ओढला जाणार नाही किंवा त्याचं जे अलाइनमेंट आहे किंवा त्याचा आकार ज्या पद्धतीने ते युट्रस सिच्युएटेड आहे तिकडे, तर त्याची अलाइनमेंट बदलणार नाही. ठीक आहे, त्यानंतर युट्राइन कॅव्हिटीमध्ये काय अजून काही अडकलेलं आहे का ते आपण पुन्हा एक्सप्लोर करून पाहतो. त्यानंतर युट्रसचं जे वुंड आहे की जे काय आपण कट दिलेला आहे ते आपण सुचर करतो. ठीक आहे, त्यासाठी आपण ॲलीज फोर्सेप्स वापरतो आजूबाजूचे बाउंड्रीज उचलण्यासाठी आणि ग्रीन आर्मिटेज हिमोस्टॅटिक क्लॅम्प्स वापरतो. हिमोस्टॅटिक क्लॅम्प्स म्हणजे असे क्लॅम्प ज्याने आपण तिकडचं जे काही ब्लड फ्लो आहे ते कमी करू शकतो किंवा ब्लड फ्लो ऑब्स्ट्रक्ट करू शकतो, रक्तपुरवठा ऑब्स्ट्रक्ट करू शकतो, जेणेकरून आपल्याला तिकडे सुचर्स टाकताना जास्त ब्लिडिंग होणार नाही. 4 ग्रीन आर्मिटाजचे आपल्याला क्लॅम्प्स लागतात. ठीक आहे, आणि युट्राइन इन्सिजन्स आपण 3 लेयर्समध्ये सुचर करतो. फर्स्ट लेअरमध्ये लॅटरल अँगलमध्ये खूप साईडला आहे बघा, इकडे चित्रात दिलेलं आहे, आपण फर्स्ट स्टिच देतो. ठीक आहे, 0 क्रोमिक कॅटगट किंवा वायक्रिल वापरतो आणि निडल आपण राऊंड बॉडी निडल वापरतो. ठीक आहे, हे वापरतो आपण कारण कॅटगट हे एक ॲब्झॉर्बेबल सुचर आहे, म्हणून आपण वायक्रिल कॅटगट हे सुचर मटेरियल वापरतो. ठीक आहे, कंटिन्युअस रनिंग सुचर घेतो आपण. ठीक आहे, टेकिंग डीपर मसल्स एक्सक्लुडिंग और इन्क्लुडिंग द डेसिडुआ. ठीक आहे, आपण युजली ट्राय करतो की डेसिडुआ घ्यायचा नाही, तो एक्सक्लूड करायचा, कारण तो तसा आपोआप स्लो ऑफ होत राहील. पण आपण शक्यतो हे मसल्स घेतो. ठीक आहे, डीपर मसल्स घेतो, डेसिडुआ एक्सक्लूड करतो, प्रयत्न करतो डेसिडुआ एक्सक्लूड करायचा. त्यानंतर व्यवस्थित सगळे टिश्यू एकमेकांना सुचर करताना अपोज झालेत की नाही, व्यवस्थित एकमेकांना जोडले गेलेत की नाही आपल्या सुचरिंगने ते आपण पाहतो आणि मग एजच्या जवळ आपण ते सुचर टाय करतो. ही झाली फर्स्ट लेअर ऑफ सुचर. त्यानंतर पुन्हा सेकंड लेअरमध्ये आपण कंटिन्युअस सुचरच घेतो आणि ह्यावेळेस आपण जे सुपरफिशियल मसल्स आहेत आणि त्याच्यावरचा जो फेशिया आहे, जो मसलला जो लेअर कव्हर करतो त्याला आपण फेशिया म्हणतो. तर हे लेअर्स क्लोज करण्यासाठी आपण पुन्हा जो सेकंड लेअर घेतो ते कंटिन्युअस सुचरनेच घेतो. ठीक आहे, युट्रसचे जे मसल्स आहेत ते सुद्धा कंटिन्युअस सिंगल लेअर स्टिचने आपण सुचर करू शकतो, फुल थिकनेस घेऊन. ठीक आहे, तर ही एक कॉन्ट्रोवर्सी आहे की एक सिंगल लेअरचे स्टिच घ्यायला पाहिजे
की डबल लेअरचं क्लोजर घ्यायला पाहिजे, कारण त्यानंतर पुन्हा पुढच्या डिलिव्हरीच्या वेळेस ते स्कार किंवा जे काही ती जखम आहे जास्त ताणली गेल्यामुळे ती पुन्हा रप्चर होऊ शकते. तर ते कॉन्ट्रोवर्सी आहे की सिंगल लेअर घ्यायचं का डबल लेअरचं क्लोजर घ्यायचं. पण शक्यतो आपण असं रिवाइज करू की जो सेकंड लेअर जो आहे ते आपण सिंगल लेअरचं स्टिच घेऊ. ठीक आहे, तर त्यामुळे इथे समजण्यापुरतं. त्यानंतर पेरिटोनियल फ्लॅप्स आपण अपोज करतो. ठीक आहे, कंटिन्युअस इंटरव्हिनिंग सुचर्सने. ठीक आहे, आणि त्यानंतर विसरल आणि पॅरेटल पेरिटोनियम त्याचं आपण युजली क्लोजर करत नाही, असं प्रेफर करतो की त्याचं क्लोजर करू नये. तर कन्क्लुडिंग पार्ट, त्यानंतर जो शेवटचा पार्ट आहे त्यामध्ये जे काही आतमध्ये कोणते मॉप्स राहिलेत का, जेव्हा आपण काही मॉप्स ठेवतो ते परत काउंट करून आपण मॉप्स ठेवत असतो जेणेकरून ब्लिडिंग जी आहे ती थांबेल. तर नंतर पुन्हा काउंट करून आपण ते सगळे मॉप्स काढून टाकतो. पेरिटोनियल जी कॅव्हिटी आहे त्याची टॉयलेटिंग करतो, म्हणजे ती व्यवस्थित साफ करून टाकतो. कुठे काही ब्लड क्लॉट्स असतील ते काढून टाकतो. ओव्हरीज आणि फॅलोपियन ट्यूब्स आपण व्यवस्थित एक्झामिन करतो की त्यांच्या रक्तपुरवठ्याला काही प्रॉब्लेम नाही झालेला ना. डोएन्स रिट्रॅक्टर काढून टाकतो. आणि मग युट्रसची कंडिशन आपल्याला परत व्यवस्थित वाटली त्यानंतर मग आपण ॲब्डोमेन क्लोज करतो. युट्रस परत आत ठेवण्या अगोदर आपण त्याला खूप मसाज देत असतो. ठीक आहे, त्यानंतर वजाना सुद्धा काही ब्लड क्लॉट्स वगैरे असतील तर त्याने आपण क्लीन करतो. आणि वल्वल पॅड, एक पॅड देतो आपण त्या लेडीला जे प्लेस करेल, आणि त्यामुळे जे काही ब्लड येत असेल ते त्या पॅडने सोक होईल आणि तिला डिस्कम्फर्ट होणार नाही. त्यानंतर सिझेरियन नंतरची कोणती काळजी घेतली पाहिजे, तर पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये काय करायला हवं. तर पहिल्या 24 तासात म्हणजे डे 0ला काय करायला हवं, तर पहिले डिलिव्हरी सिझेरियन झाल्यानंतर पहिले 6 ते 8 तास ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये आपण त्या लेडीचं पल्स चेक करतो, बीपी चेक करतो. ॲबनॉर्मल कोणते वेगळंच वजाने ब्लिडिंग तर नाही आहे ना, युट्रस नॉर्मल ठिकाणी म्हणजे युट्रस ठीक आहे ना. ठीक आहे, त्याचे काही एक्सेस कॉन्ट्रॅक्शन्स किंवा जास्त ब्लिडिंग नाही होता ना, त्यातून ते आपण रेकॉर्ड करतो, ऑब्झर्व करतो. त्यानंतर सोडियम क्लोराईड NaCl रिंगर लॅक्टेटचं सोल्युशन आपण कंटिन्युअस ड्रिप करतो त्या लेडीला, कारण ब्लड लॉस झालेला असतो आणि मग तिने हायपोटेन्शनमध्ये जाऊ नये म्हणून आपण असं करतो. जर लेडी ॲनिमिक असेल तर तिला आपण ब्लड ट्रान्सफ्युजन देतो. ठीक आहे, आणि जर नॉर्मली सिझेरियन सेक्शनमध्ये अर्धा ते 1 लिटर ब्लड लॉस होऊ शकतो, तर त्यापेक्षा जास्त ब्लड लॉस झाला तर मग आपण तिला ब्लड ट्रान्सफ्युजन देतो. त्यानंतर आपण तिला ऑक्सिटोसिक्स देतो, म्हणजे जास्त ब्लिडिंग होणार नाही. ऑक्सिटोसिन इंट्रामस्क्युलरली किंवा इंट्राव्हेनसली देतो आणि मित्रजीन इंट्रामस्क्युलरली देतो, जेणेकरून युट्रसचं युट्रसमधून जास्त ब्लड लॉस होणार नाही. त्यानंतर आपण प्रोफायलॅक्टिकली अँटीबायोटिक्स देतो, सेफॅलोस्पोरेन्स, मेट्रोनिडाझोल देतो. ॲनाल्जेसिक्स देतो जेणेकरून तिला पेल होणार नाही, पेथिडिन हायड्रोक्लोराईड. ॲम्ब्युलेशन, तिला त्याचे कंडिशन व्यवस्थित असेल तर तिला बसायला सांगतो बेडमध्ये, किंवा मग उठून चालायला लावतो. तिला स्वतःहून तिची ब्लॅडर रिकामी करायला सांगतो. ठीक आहे, तिला तिचे पाय आणि अँकल मूव करायला एनकरेज करतो. ठीक आहे, तिला मोठा श्वास घ्यायला लावतो जेणेकरून तिच्या पायामध्ये थ्रोम्बोसिस किंवा एम्बोलिझम अशा गोष्टी होणार नाही. आणि 3-4 तासाने जेव्हा तिचं पेन कमी होतं, ती नॉर्मलाइज होऊन जाते, तेव्हा तिच्या बाळाला ब्रेस्ट फिडिंगसाठी तिच्याकडे देऊन टाकतो. त्यानंतर फर्स्ट डेला आपण तिला ओरल फिडिंग, म्हणजे तिला म्हणतो थोडा ज्यूस घ्या किंवा कोरा चहा घ्या. ठीक आहे, कोरा चहा, इलेक्ट्रोलाइट वॉटर, आपण तिला ज्यूस घ्यायला सांगू शकतो किंवा नारळ पाणी द्यायला सांगू शकतो. आणि ॲक्टिव्ह बॉवल साऊंड्स आलेत का, त्या रात्री फ्लेटस वगैरे पास झाली आहे का ते आपण पाहतो ॲट द एंड ऑफ द डे. ठीक आहे, मग डे 2ला हळूहळू आपण मग सॉलिड डाएटवर नेतो. पहिल्या दिवशी लिक्विड, दुसऱ्या दिवशी थोडं सॉलिड डाएटवर नेतो. ठीक आहे, 3 ते 4 टीस्पून ऑफ लॅक्टोलोज देतो आपण बेड टाईमला, जर बॉवेल मूव्ह झाले नाही आणि तिला जर शौचस झाली नाही तर. ठीक आहे, आणि 5व्या आणि 6व्या दिवशी ॲब्डोमेनचे स्किन स्टिचेस आपण 5व्या किंवा 6व्या दिवशी काढतो. ठीक आहे, जे काही टाके दिले ते आपण काढतो. आणि टाके दिल्यानंतर जर पेशंट फिट असेल तर आपण त्या पेशंटला डिस्चार्ज देतो. ठीक आहे, नॉर्मली जे काही आपण ॲडवाईस देतो व्हॅजानल डिलिव्हरीनंतर तेच आपण तिला काळजी देतो की जास्त जड वस्तू उचलू नको, नाहीतर मग टाके परत जे काही टाकले तर हर्निया वगैरेचे चान्सेस वाढतील असं. ठीक आहे, आणि डिपेंडिंग अपॉन द कंडिशन आपण 7व्या दिवसापर्यंत आपण तिला डिस्चार्ज करू शकतो.
तर सिझेरियन सेक्शनचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, एक तर त्या ऑपरेशनच्या प्रभावामुळे असू शकतं किंवा ॲनेस्थेशियाच्या प्रभावामुळे असू शकतो, आणि बाळाला कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, आणि काही कॉम्प्लिकेशन्स मातेला म्हणजे मॅटर्नल कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ठीक आहे. आणि मॅटर्नल कॉम्प्लिकेशन्स जे असतात ते इंट्रा ऑपरेटिव्ह असतात किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह असू शकतात. इंट्रा ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशन दरम्यान आणि पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशन नंतर. तर इंट्रा ऑपरेटिव्ह काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ठीक आहे. तर युट्रस चे जर इन्सिजन जे आपण देतो ट्रान्सव्हर्सली, ती जर का डाव्या उजव्या बाजूला खूप जास्त दिली गेली, खूप जास्त आपण एक्सटेंड केली, तर तिकडचे जे काही रक्तवाहिन्या आहेत, ब्लड वेसल्स आहेत, त्यातून रक्तस्राव होऊ शकतो. त्यालाच म्हणतो आपण खूप जास्त ब्लड लॉस होऊ शकतो, हेमोरेज होऊ शकतो, आणि त्या ब्रॉड लिगामेंट हेमाटोमा होऊ शकतो. म्हणजे त्याच्या आजूबाजूला जे ब्रॉड लिगामेंट आहे त्याच्या खाली रक्त साठू शकतं. ठीक आहे. त्यानंतर युट्राईन लॅसरेशन्स होऊ शकतात. ठीक आहे. लॅटरली आणि इन्फिरली वजानापर्यंत सुद्धा ते लॅसरेशन जाऊ शकतात आणि यामुळे सुद्धा ब्लिडिंग होऊ शकते. त्यानंतर व्यवस्थित डॉयन्स रेट्रॅक्टर ठेवलं गेलं नाही तर ब्लॅडर इंजुरी होऊ शकते. ठीक आहे. तर तसं जर का झालं तर मग आपण क्रोमिक कॅटगटनीच त्याचं सुचर करतो कंटिन्युअस, आणि त्याचं कंटिन्युअस ड्रेनेज मेंटेन ठेवतो 7 ते 10 दिवसांसाठी. त्यानंतर युरेटर जो आहे, जे युरिनरी ब्लॅडर म्हणजे किडनीमधून हे समजा 2 आपल्या किडनी आहेत, ह्या 2 या किडण्यांमधून युरेटर येतं. ठीक आहे. पेल्विसमधून युरेटर येतं आणि त्यानंतर हे युरेटरमधून युरिनरी ब्लॅडरमध्ये आपलं युरिन जातं. तर खूप वेळा ह्या युरेटर्सला इंजुरी होऊ शकते. ठीक आहे. आणि त्यामुळे त्यातून सुद्धा ब्लिडिंग होऊ शकतं. जेव्हा आपण ब्लिडिंग कंट्रोल करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला सुद्धा इंजुरी होऊ शकते आणि त्यामुळे तिकडे युरिनच्या ज्या पाथवेमध्ये तिथे अडथळा निर्माण होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टायनल जो ट्रॅक्ट आहे त्याला इंजुरी होऊ शकते आणि ती रेअर केसेसमध्ये होते जेव्हा पेल्विक किंवा ॲब्डोमिनल अधेजन्स असतात. म्हणजे जे काही युट्रसचे जो स्ट्रक्चर आहे तो मागे, हे युरिनरी ब्लॅडर, युट्रस आणि अनल कॅनल, तर हे जे युट्रस जे आहे ते मागच्या स्ट्रक्चर्सला जर का अधेड असेल तर त्यामुळे अशी इंजुरी होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर तेच हेमरेज जे आहे ते युट्राईन अटोनी किंवा युट्राईन लॅसरेशन्समुळे होऊ शकतो. ठीक आहे. आणि त्या अशा केसेसमध्ये हेमरेजमध्ये आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं. ठीक आहे. जर प्लासेंटा अधरंट असेल, ठीक आहे, प्लासेंटा इनक्रिटा परक्रिटा अक्रिटा असं असतं की जेव्हा प्लासेंटा अधरंटच असतो तर तो प्लासेंटा इतका म्हणजे युट्रसच्या मसल्समध्ये अधेड असतो. ठीक आहे. तर अशा वेळेस सुद्धा खूप ब्लिडिंग होऊ शकतं आणि अशा केसेसमध्ये टोटल हिस्टेरेक्टोमी म्हणजे अख्ख्या युट्रसचं रिमूव्हल लागू शकतं. त्यानंतर आता पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स पाहूयात. मॅटर्नलमध्ये इमिडिएट आणि रिमोट, म्हणजे इमिडिएट म्हणजे त्वरित होणारे ऑपरेशन नंतर आणि रिमोट म्हणजे काही दिवसांनी होणारे. तर इमिडिएटमध्ये काय पोस्टपार्टम हेमरेज होऊ शकतो. बरोबर की युट्रसची टोनच परत आलेली नाही आहे. युट्रस जसं नॉर्मली टणक असतो तसं तो राहिलेलाच नाही आणि खूप रिलॅक्स झाले तिकडचे मसल्स आणि त्यामुळे खूप ब्लिडिंग होतं आहे. ठीक आहे. आणि किंवा कोॲग्युलेशन डिसऑर्डर्समुळे होऊ शकतो. त्यानंतर खूप जास्त ब्लड लॉसमुळे शॉक होऊ शकतो किंवा जर पहिलेच डिहायड्रेशन आणि किटो ॲसिडोसिस असेल आणि ते करेक्ट केलेलं नसेल तर त्यामुळे सुद्धा शॉक होऊ शकतो. तर ॲनेस्थेशियाचे ॲनेस्थेटिक हजार्ड्स होऊ शकतात की ॲनेस्थेशियामुळे ॲस्पिरेशन होऊ शकतो. ॲस्पिरेशन जे गॅस्ट्रिक कंटेंट्स आहे त्याचं ॲस्पिरेशन होऊ शकतं. ठीक आहे. आणि त्यामुळे ते श्वसन नलिकेत आणि श्वसनाच्या सगळ्या अवयवांमध्ये जाऊ शकतं, फुफ्फुसांमध्ये वगैरे. ठीक आहे. त्यामुळे ॲटिलेक्टेसिस होऊ शकतं म्हणजे लंग्स कोलॅप्स होऊ शकतात, न्यूमोनायटिस होऊ शकतं. ठीक आहे. बाकी काय हजार्ड्स आहेत अजून ॲनेस्थेशियाचे? हायपोटेन्शन होतं म्हणजे बीपी कमी होतो आणि स्पायनल हेडेक होऊ शकतो. कारण आपण जेव्हा ॲनेस्थेशिया देतो तेव्हा CSF बाहेर येतं काही प्रमाणात आणि ते CSF बाहेर आल्यामुळे CSF एक शॉक अब्सॉर्बर सारखं वागत असतं की ते मेंदूला सपोर्ट करतं, मेंदूला धरून ठेवतं. तर CSF बाहेर पडलं की मेंदूला थोडा काय म्हणतो त्या बोन कॅव्हिटीमध्ये थोडंसं हेडेक होऊ शकतो कारण शॉक अब्सॉर्बर सारखा किंवा असं जे प्रोटेक्टिव्ह इफेक्ट आहे CSFचा तो थोडासा कमी झालेला असतो. त्यामुळे हेडेक होऊ शकतो जो की थोड्या वेळाने नीट होऊन जातो. इन्फेक्शन्स होऊ शकतात जसं की युट्रसचं इन्फेक्शन म्हणजे एंडोमायोमेट्रायटिस, युरिनरी ट्रॅक्टचं इन्फेक्शन होऊ शकतं, ॲब्डोमिनल वुंडचं इन्फेक्शन होऊ शकतं, लंग्सचं इन्फेक्शन होऊ शकतं, थ्रोम्बोफ्लेबायटिस होऊ शकतं. ठीक आहे. तर इन्फेक्शनचे हे काय कॉजेस काय आहेत की खूप जास्त कालावधीसाठी जर का लेबर झालं की आणि मेम्ब्रेन्स रप्चर झाले, ठीक आहे, सारखे वजानल एक्झामिनेशन केले
तर मग इन्फेक्शन होऊ शकतात, जे की प्रोफायलॅक्टिकली अँटीबायोटिक्स दिले तरी ते इन्फेक्शनचे जे काही चान्सेस आहेत ते कमी होऊन जातात. त्यानंतर इंटेस्टाईनचं जे काही ऑब्स्ट्रक्शन ते होऊ शकतं ॲडेजन्समुळं, बँड्समुळं, किंवा पॅरालायटिक इलियस होऊ शकतं की युट्रस जे इंटेस्टाईन जे आहे त्याची मोबिलिटीज कमी होऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर डीप वेन थ्रोम्बोसिस होऊ शकतं की ती लेडीचे जे पायातले वेन्स आहेत त्यामध्ये ब्लड साचून राहू शकतं, तिकडे क्लॉट्स फॉर्म होऊ शकतात आणि त्यामुळे ऑब्स्ट्रक्शन तयार होऊ शकतं. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण थ्रोम्बोफ्लेबायटिस. क्लॉट्स म्हणण्यापेक्षा तिकडे थ्रोम्बस रक्त अडकलं जाऊ शकतं गाठोळे तयार झाल्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर वुंड कॉम्प्लिकेशन्स, ज्यामध्ये जे काही स्टिचेस आहेत त्यामध्ये पस येऊ शकतो किंवा सँग्विनियस पस म्हणजे रक्त संकलित पस येऊ शकतं. ठीक आहे. हिमाटोमा असू शकतो की ब्लड खाली साचलं जाऊ शकतं त्या स्टिचच्या खालच्या लेअरमध्ये. डेहिसन्स होऊ शकतं, म्हणजे ते जे स्टिच केलेलं आहे ते पुन्हा थोडंसं तुटू शकतात ते स्टिचेस. ठीक आहे. आणि त्यात पेरिटोनियल कोट इंटॅक्ट पण असू शकतो, म्हणजे व्यवस्थित पण असू शकतो, किंवा मग बस्ट ॲब्डोमेन सारखं ते पेरिटोनियल कोट पण थोडा पुन्हा त्याचे पण जे टाके ते सुद्धा निघले जाऊ शकतात. ठीक आहे. किंवा ते पेरिटोनियम पण शाबूत नसतं असं आपण म्हणू शकतो. आणि रेअरली नेक्रोटायझिंग फेशियाटिस, म्हणजे जे काही मसलचे लेयर्स आहेत त्याच्यावरचा जो लेअर असतो त्याला आपण फेशिया म्हणतो. फेशिया मसल्सला कव्हर करतो, तर त्यामध्ये नेक्रोसिस होऊ शकतं. ते तिकडचा रक्तपुरवठा किंवा तिकडचं जे ते फेशियाचं स्ट्रक्चर आहे ते मरून पाहू शकतो. त्याला नेक्रोटायझिंग फेशियाटिस आपण म्हणतो, किंवा त्याचं इन्फेक्शन होतं फेशियाचं. आणि सेकंडरी पोस्टपार्टम हेमरेज पुन्हा होऊ शकतो. आतापर्यंत आपण इमिडिएट कॉम्प्लिकेशन्स पाहिले. आता रिमोट कॉम्प्लिकेशन्स पाहूयात. रिमोट कॉम्प्लिकेशन्समध्ये गायनेकोलॉजिकल, सर्जिकल कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात आणि फ्युचर प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. गायनेकोलॉजिकल कॉम्प्लिकेशन्स काय, तिला खूप जास्त मासिक पाळी दरम्यान खूप जास्त रक्तस्राव होऊ शकतो, किंवा मासिक पाळी इरेग्युलरली म्हणजे अनियमितपणे येऊ शकते. क्रोनिक पेल्विक पेन होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे कमरेच्या ठिकाणी खूप जास्त वेदना होऊ शकतात. ठीक आहे. पाठीच्या वेदना होऊ शकतात, बॅकएक होऊ शकतो. सर्जिकल कॉम्प्लिकेशन्स काय, तिकडे कट दिल्यामुळे तिकडून हर्निया म्हणजे काय, कोणत्याही बॉडी कॅव्हिटीमधून जिथे एक ॲब्डोमिनल एरिया, जिकडचा मसल एरिया वीक असतो तिकडून ऑर्गन्स किंवा पेरिटोनियम बाहेर यायचं पाहतं, त्याला आपण हर्निया म्हणतो. तर जिथे इन्सिजन दिलंय तिथून काही अवयवांचं बाहेर पडणं किंवा नाही का बाहेर हर्नियासारखं हर्निएट होणं पॉसिबल असतं. तर इन्सेशनल हर्निया होतं. इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं ॲडेजन्समुळे आणि बँड्समुळे. ठीक आहे. फ्युचर प्रेग्नन्सीमध्ये स्कार रप्चर होण्याचे चान्सेस असतात, ते आपण पाहिलेलं आहे कसं काय पूर्वीच्या स्लाइड्समध्ये. ठीक आहे. फिटल काय कॉम्प्लिकेशन्स असू शकतात, आयाट्रोजेनिक प्रीमॅच्युरिटी, म्हणजे आपलं हे अनकॉमन असतं जेव्हा आपल्याला फिटल मॅच्युरिटीच्या बाबतीत आपण सर्टन नसतो, आणि हे कदाचितच होऊ शकतं कारण आपण नेहमी लेसिथिन टू स्फिंगोमायलिन रेशिओ पाहून मॅच्युरिटी फिटलच्या लंगची मॅच्युरिटी कन्फर्म करून मगच आपण सिझेरियन करतो. तर जर प्रीमॅच्युरेट चुकून इन्फंट सापडला आणि मग त्याला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम होऊ शकतं, कारण त्याचे जे काय कंटेंट असतं, जे काय स्फिंगोमायलिन किंवा जे आपण म्हणतो जे की आपण सर्फॅक्टंट ज्याला म्हणतो, जे की लंग्सचे जे आकुंचन प्रसरण जे आहे फुफ्फुसाच्या छोटे छोटे फुगांचे ते शाबूत ठेवतो, त्याची व्यवस्थित वाढ झालेली नसते आणि त्यामुळे ते फिटस प्रीमॅच्युअर असल्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो. किंवा आपण जेव्हा इन्सिजन देतो तेव्हा ॲक्सिडेंट स्कॅल्पल इंजुरी, आपल्या बेडची इंजुरी ती कदाचितच होऊ शकते, कारण ऑब्स्टेट्रिशियन्स ट्रेंड असतात म्हणून असे कॉम्प्लिकेशन्स होणं क्वचितच होतं. ठीक आहे. आणि मग मॅटर्नल आणि पेरिमिटेटल मॉर्टॅलिटी, म्हणजे बाळ किंवा आई मृत पाहू शकते. तर आई कशामुळे मृत पाहू शकते, हेमोरेज, खूप जास्त रक्तस्राव झाला आणि त्यामुळे शॉक झाला तर, किंवा इन्फेक्शनमुळे शॉक झाला तर, ॲनेस्थेशियाच्या हॅझार्ड्समुळे, ठीक आहे, हायपोटेन्शन वगैरे इन्फेक्शनमुळे, किंवा थ्रोम्बो एम्बोलिझमच्या डिसऑर्डर्समुळे. ठीक आहे. थ्रोम्बो एम्बोलिझमवर एक सेपरेट व्हिडिओ आहे जो की मायोकार्डियल इन्फेक्शनमध्ये कव्हर झालेला आहे. पण आपण असं समजू की जेव्हा लेडी ॲम्ब्युलेट करत नाही किंवा व्यवस्थित चालत नाही तेव्हा पायामध्ये जे काही रक्त वगैरे आहे, जे आपले वेन्स आहेत पायाचे, तिकडे रक्त साचून राहतं, तिकडे थ्रोम्बस फॉर्म होतो, क्लम्प फॉर्म होतो. ठीक आहे. अधिक सगळे प्लेटलेट्स एका ठिकाणी जमा झाल्यामुळे, आणि त्यामुळे रक्त पुढं ढकललं जाऊ शकत नाही आणि त्यामुळे ऑब्स्ट्रक्शन होतं, त्याला थ्रोम्बो एम्बोलिक डिसऑर्डर्स म्हणतो. आणि फिटसचे कॉजेस ऑफ डेथ काय आहेत, ॲस्फिक्झिया, म्हणजे बाळाला जन्मल्यानंतर श्वास घेता येत नाही,
जे काही हे की प्रोलॉंग सिझेरियन किंवा प्रोलॉंग लेबरमध्ये होतं. रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम जे सर्फॅक्टंटच्या डेफिशियन्सीमुळे येते. लंग्स प्रीमॅच्युअर असतात, डेव्हलप झालेले नसतात, किंवा बेबीची ओव्हरऑल डेव्हलपमेंट झालेली नसते. इन्फेक्शन, इंट्राक्रेनियल हेमरेज, ठीक आहे. जेव्हा आपण ब्रिज डिलिव्हरी एका छोट्या इन्सिजनमधून करायचा प्रयत्न करतो, ब्रिज डिलिव्हरी म्हणजे जर का पायोळ असेल आणि त्या पायोळ बाळाच्या आपण छोट्याशा इन्सिजनमधून डिलिव्हरी करायची पाहिली तर मग इंट्राक्रेनियल हेमरेज किंवा डोक्यातून रक्तस्राव होऊ शकतो, इंट्राक्रेनियल होऊ शकतो त्या बाळाला. तर हे झाले कॉम्प्लिकेशन्स ऑफ सिझेरियन सेक्शन. आणि अशा प्रकारे आपण सिझेरियन सेक्शनच्या बाबतीत सगळं पाहिलेलं आहे. ठीक आहे. सिझेरियन सेक्शनचं इन्सिडन्स काय असतं, कशा कशा प्रकारचे आपण इन्सिजन घेतो, ते कोणत्या कंडिशन्समध्ये देतो, किती प्रमाणात सिझेरियन सेक्शन केलं जातं, का केलं जातं, कोणत्या कंडिशन्समध्ये केलं जातं, ते प्रोसिजर्स काय आहेत वेगवेगळ्या आणि त्या प्रोसिजर्सचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, LSCS आणि क्लासिकल सिझेरियन सेक्शनचे फायदे तोटे काय आहेत, किंवा कसं सुपिरियर आहे LSCS क्लासिकल सिझेरियन सेक्शनपेक्षा, ते आता सगळं आपण पाहिलेलं आहे. थँक्यू.